द्या मंत्री महोदय, बोलू द्या. अध्यक्ष महोदय, बोलू द्या. आपण जी वस्तुस्थिती या ठिकाणी सांगितली त्यात हे देखील सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की त्या ठिकाणी काही शिवसेनेचे आमदारही आले होते. आपल्याशी धक्काबुक्की नाही झाली. ते शिवसेनेचे आमदार आणि इकडचे 2-3 आमदार यांची बाचाबाची झाली आणि त्यावेळेस मी स्वतः पूर्ण सगळ्या लोकांना बाहेर काढलं. मी स्वतः काढलं त्या ठिकाणी बाहेर. आपल्याशी नाही झाली. आपल्याशी अध्यक्ष 2 मिनिटं हे शांतपणे ऐकूया, बोलू द्या त्यांना, अगदी बोलू द्या. अध्यक्ष महोदय, हे जरूर आहे की आम्ही सगळे रागात होतो, तिथे बाचाबाची झाली. त्यानंतर आपण एकमेकाचे गळे भेटलो, सगळे भेटले, तुम्ही भेटले, आशिष शेलार भेटले, एकमेकाच्या गळे भेटले. आणि त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय, अशा प्रकारचा प्रस्ताव जर या ठिकाणी येत असेल, कोणता प्रस्ताव जो मांडतायत, लक्षातच येतोय ना कुठला प्रस्ताव मांडतायत, कुठला प्रस्ताव मांडतायत तो लक्षातच येतोय आमच्या. असं आहे की तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, तुम्ही प्रस्ताव नक्की मंजूर करून घ्याल काय. आणि मी हेही सांगतो, हे खरं आहे की त्या ठिकाणी 1-2 लोकांचे शब्द चांगले नव्हते आणि त्या ठिकाणी तुमची माफी मागितली गेली. त्या क्षणी तुमची माफी मागितली गेली. अध्यक्ष महोदय, हे देखील रेकॉर्डवर आलं पाहिजे. हे रेकॉर्डवर आलं पाहिजे की त्या क्षणी तुमची माफी मागण्यात आली. 3-3 वेळा तुमची माफी मागितली. पण अध्यक्ष महोदय, त्याच्याकरता जर काही लोक ठरवून विरोधकांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत असतील तर हे योग्य होणार नाही. हे लोकशाहीत योग्य होणार नाही. अध्यक्ष महोदय, आपला मान आहे आणि अध्यक्ष म्हणून प्लीज गांभीर्य, प्रस्तावाचं गांभीर्य तसंच राहू द्या, काही अडचण येणार नाही. प्लीज केवळ अध्यक्ष म्हणून नाही, भास्करराव जाधव म्हणूनही आपला सन्मान आहे. भास्करराव जाधव म्हणूनही आपला सन्मान आहे. आणि आपण असा हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला असं वाटतं या संदर्भात खरं म्हणजे आपण मोठ्या मनाने विरोधकांना बोलवलं पाहिजे, आमच्याशी चर्चा केली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला जर काही कारवाई करायची असेल तर केली पाहिजे. अन्यथा म्हणजे कोणी वासरू मारलं म्हणून दुसरा गाय मारेल अशा प्रकारची अवस्था जर या ठिकाणी होणार असेल तर हे लोकशाहीला योग्य नाही. जी घटना घडली आहे ती त्या ठिकाणी दोन्ही बाजूचे आमदार एकमेकाला भिडले आणि ते भिडू नाही दिलं. आपण त्यांना मागे केलं. मी विरोधी पक्षनेता, पण मी स्वतः असं पूर्ण दोन्ही हे करून सगळ्यांना, आमच्या सभासदांना पूर्ण मागे नेलं आणि तिथे भांडण होऊ दिलेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं माननीय अध्यक्ष महोदय, अशा प्रकारचा प्रस्ताव आणणं हे काही योग्य होणार नाही. आपण आम्हाला चर्चेला बोलावलं पाहिजे आणि चर्चेतनं मार्ग काढला पाहिजे. असं आहे की याच्यामध्ये एक गोष्ट रेकॉर्डवर आणणं गरजेचं आहे. जे विरोधी पक्ष मी आणतो, मी मगाशीच म्हटलं की मी देवेंद्र फडणवीसना सांगत होतो की आवरा, ते म्हणले मी आवरणार नाही. मी पण तुमच्यावर रागवलेलो आहे, हे मी मगाशी बोललो, त्या मताशी मी ठाम आहे. वाक्याशी अजिबात मागे मी जाणार नाही. एक, ज्या वेळेला सभागृहातनं जवळजवळ भारतीय जनता पार्टीचं जे काही त्यांना करायचं होतं आतमध्ये ते सगळं बरंचसं काही करून झाल्यानंतर मी हटत नाही हे बघितलं. त्यावेळेला बरेचसे आमदार गेल्यानंतर शिवसेनेचे एक आमदार त्या सभागृहात आली, ही गोष्ट खरी आहे, मी नाकारणार नाही. आणि मी सांगतोय की सीसीटीव्ही मध्ये सगळं दिसेल. एक, आणि माझी माफी फक्त आणि फक्त आशिष शेलारनी 2-2, 4-4 वेळा मागितली. पण कधी मागितली? जे आशिष शेलार बाहेरून आले, माझे अतिशय मित्र, आम्ही कोकणातले एकत्र, मला आदरे तुरे करू इतकं माझ्या अंगावर तुटून पडले, इतके तुटून पडले. आणि मग मी एक शब्द खोटा बोलणार नाही. मी सांगितलेलं आहे त्या सीसीटीव्ही मध्ये जे दिसेल, तुम्हाला जी शिक्षा होईल ती मला शिक्षा होईल. आणि म्हणून त्याच्यानंतर आशिष शेलारनी भास्करराव जाऊ द्या ना म्हणजे लात लावायची आणि नंतर स्वारी म्हणायचं, हे काय तितकंसं योग्य नाही. आणि हा वैयक्तिक भास्कररावचा प्रश्न नाही, तर हा पीठासन अधिकाऱ्याचा प्रश्न आहे. एक, आणि मगाशी देवेंद्र फडणवीस म्हटल्याप्रमाणे इथून बाहेर गेल्यानंतर मी त्यांना मिठी मारणारच आहे, संसदीय कार्यमंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने असा ठराव मांडतो की दिनांक 5 जुलै 2021 रोजी सभागृहाचे कामकाज सुरू असताना सन्माननीय विधानसभा सदस्य सर्वश्री डॉक्टर संजय कुटे, ॲडव्होकेट आशिष शेलार, श्री अभिमन्यू पवार, श्री गिरीश महाजन, श्री अतुल भातखळकर, ॲडव्होकेट पराग गळवणी, श्री हरीश पिंपळे, श्री राम सातपुते, श्री जयकुमार रावत,
श्री योगेश सागर, श्री नारायण कुचे, श्री कीर्तिकुमार उर्फ बंटी बागडिया यांनी सभागृहात गैरवर्तन केले. सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांना उद्देशून अर्वाच्या भाषेत संभाषण केले. माईक व राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. वारंवार सूचना देऊनही सभागृह तहकूब झाल्यानंतर सुद्धा माननीय अध्यक्षांच्या दालनात पुन्हा एकदा सर्व सदस्यांनी गैरवर्तन केले आणि तालिका पीठासीन अधिकाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. सभागृहाची प्रतिष्ठा मलिन करणारे अत्यंत अशोभनीय व बेशिस्त गैरवर्तन केल्यामुळे ही विधानसभा ठराव करीत आहे की डॉक्टर संजय कुटे, ॲडव्होकेट आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातकळकर, ॲडव्होकेट पराग गळवणी, श्री हरीश पिंपळे, श्री राम सातपुते, श्री जयकुमार रावत, श्री योगेश सागर, श्री नारायण कुचे, श्री कीर्तिकुमार उर्फ बंटी बागडिया यांचे सदस्यत्व 1 वर्षाकरता निलंबित करण्यात यावे. तसेच निलंबनाच्या कालावधीत त्यांना मुंबई व नागपूर येथील विधान भवनाच्या सीमेत येण्यास बंदी घालण्यात यावी. अध्यक्ष, प्रश्न हे सायटेशन कुठे आहे? आता मी सभागृहापुढे ठराव मतास टाकतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. ठराव संमत झाला. महोदय, अध्यक्ष महोदय, पुढचं कामकाज द्या. पुढचं कामकाज अध्यक्ष महोदय, विधेयक महोदय, या ठिकाणी जो ठराव एकतर्फी मंजूर करण्यात आलेला आहे, लोकशाहीचा खून करण्यात आलेला आहे. द्या ना. विरोधी पक्षाला, अध्यक्ष महोदय, जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचा नंबर कमी करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सातत्याने सरकारवर हल्ला करतो, त्यामुळे आमचा नंबर कमी करण्याचा प्रयत्न आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही अशा प्रकारे या मुस्कटदाबीला सहन करणार नाही. आम्ही कामकाजावर या ठिकाणी बहिष्कार टाकतो. अध्यक्ष महोदय, हे एकतर्फी कामकाज आहे, हे मोगलाईचं कामकाज आहे. अध्यक्ष महोदय, मोगलाईचं कामकाज आहे. असं कामकाज आम्ही सहन करणार नाही. आम्ही या ठिकाणी बहिष्कार टाकतोय. अध्यक्ष महोदय, नेक्स्ट. महाराष्ट्र विधानसभा नियम 110 अन्वये शासकीय ठराव. सन्मान्य अध्यक्ष महोदय, चला या ना, पुढचा प्रस्ताव घ्या ना. सन्मान्य अध्यक्ष महोदय, एक मिनिट जरा मंत्री महोदय, सभागृहात थोडी शांतता येऊया. स्टुडिओत मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव राज्याचे ज्येष्ठ मंत्री आणि समितीचे अध्यक्ष मांडतायत. माझी विरोधकांना विनंती आहे की मराठा समाजासारखा अत्यंत जो या महाराष्ट्रातल्या मराठी समाजाच्या जीवन मरणाचा प्रश्न झालेला आहे आणि जो प्रस्ताव पूर्वी आघाडी सरकारच्या कालखंडामध्ये सुद्धा मंजूर झाला होता, नंतर शिवसेना भाजपाच्या सरकारमध्ये देखील मंजूर झाला होता आणि आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तो मंजूर झाला होता, परंतु काही तांत्रिक बाबी निर्माण झालेल्या आहेत आणि म्हणून विरोधी पक्षाला मी आव्हान करतो की आपण मराठा समाजाला न्याय देण्याकरता म्हणून सभागृहात यावं. मंत्री महोदय, एक मिनिट. मंत्री महोदय, भुजबळ साहेब, 2 वाक्य फक्त बोलणार व्यत्यय येतो. आहे. तर रेकॉर्ड जर बरोबर केलं पाहिजे, कारण ह्या सगळ्या ज्या चर्चा ज्या आहेत आता कोर्ट कचेऱ्या सुरू आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की मी जेव्हा म्हणालो
की तुम्ही 7 वर्षामध्ये मग त्या चुका का सुधारल्या नाही, जनगणना का केली नाही. त्याच्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की आपल्याला माहीत नाही का जनगणना 10 वर्षांनी येते. साहेब, 10 वर्षांनी येणारी जनगणना वेगळी, ती जनगणना जी आहे सेन्सस कमिशनर जे आहे ते करत असतं. आणि ही जी आहे सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सर्वे, ही जनगणना वेगळी आहे. ही कधीही त्यांना करता येते, आज सुद्धा करता येईल. त्याच्यासाठी 10 वर्ष वगैरे वाट पाहायची गरज नसते. धन्यवाद. ओके, मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आणि त्या निर्णयानंतर केंद्र शासनाने जे रिव्ह्यू पिटिशन जी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली, जी फेटाळण्यात आली, आणि त्या अनुषंगाने जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ती या सभागृहाला अवगत करावी आणि पुढील कारवाई नेमकी कशा पद्धतीने केली पाहिजे या बाबतीतला अध्यक्ष महोदय मी ठराव सभागृहाच्या माहितीकरता आणि सभागृहाच्या संमतीकरता या ठिकाणी अध्यक्ष महोदय मांडत आहे. अध्यक्ष महोदय, ज्या अर्थी मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 5 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेल्या महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास SEBC वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्यांच्या नियंत्रणाखालील लोकसेवामधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे आरक्षण सभागृहामध्ये शांतता ठेवा. अत्यंत महत्वाच्या प्रस्तावावर या ठिकाणी मंत्री महोदय निवेदन करतायत. शांतता ठेवा. अधिनियम 2018 सन 2018चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62 मधील कलम 2 कलम 4(1) क आणि कलम 4(1) ख अवैध ठरविताना न्यायालयाच्या निकालामध्ये नमूद केलेली 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही असा निर्णय दिलेला असणे, ज्या अर्थी केंद्र सरकारने 50% आरक्षणाची मर्यादा भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा करून शिथिल केल्याशिवाय मराठा समाजाला आपल्या राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाचे आरक्षण देणे अशक्य असणे, ज्या अर्थी आपल्या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता 50% आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करणे आवश्यक असणे, ज्या अर्थी त्याबाबत केंद्र सरकारने सुयोग्य संविधानिक तरतूद त्वरित करणे आवश्यक असणे, त्या अर्थी महाराष्ट्र विधानसभा याद्वारे मान्य न्यायालयाच्या न्याय निर्णयामध्ये निश्चित केलेली आरक्षणाची 50% इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा कराव्यात अशी शिफारस केंद्र सरकारला आपण करत आहोत. अशा प्रकारचा अध्यक्ष महोदय हा ठराव या सभागृहात मी अध्यक्ष महोदय मांडत आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की 29 नोव्हेंबर 2018 ला आपलं राज्य सरकारने महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये या सभागृहात दोन्ही सभागृहात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास घटकांना शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया, शासकीय नोकर भरतीत आरक्षण देणारा कायदा पारित केला होता. या कायद्याचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वसंमतीने आणि विना चर्चा, कुठल्याही प्रकारचा विरोध कोणाचाच नव्हता, एकमताने मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी काही मागणी होती ती या सभागृहामध्ये आपण पूर्ण दोन्ही सभागृहांनी एकमताने हा निर्णय घेतला. परंतु 5 मे 2021 ला मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने, घटनात्मक खंडपीठ म्हणजे आपण कॉन्स्टिट्युशनल बेंच म्हणतो, त्या खंडपीठाने राज्य शासनाचा हा कायदा खारिज केला. आपल्या निकालात मान्य सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की महाराष्ट्र राज्याने सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाअंतर्गत मराठा समाजाला शिक्षण नोकऱ्यामध्ये दिलेले आरक्षण हे घटनाबाह्य आहे. 102व्या घटना दुरुस्ती अन्वये SEBC जाहीर करण्याचे अधिकार राज्यांना राहिलेले नसून ते आता केंद्राकडे गेलेले आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर गायकवाड आयोगाने मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचा निष्कर्ष जो काढला होता तो निष्कर्ष सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केलेला आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचा हा कायदा सर्वोच्च न्यायालयातील इंदिरा साहनी प्रकरणाच्या निवाड्यात घातलेली 50% आरक्षण मर्यादेची अट हा ओलांडणारा होता. राज्याच्या SEBC 2018 कायद्याला ही अट
ओलांडता येणार नाही असेही न्यायालयाने सांगितले आणि इंदिरा साहनी नेवाड्याच्या पुनर्विचार करण्याची आपण विनंती केली सर्वोच्च न्यायालयाला. ती सुद्धा राज्य शासनाची विनंती सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा फेटाळून लावली. म्हणजे 50% मर्यादेच्या वर आपलं आरक्षण चाललंय. या कारणास्तव आपल्याला इंदिरा साहनीचा मागचा जो केसला होता तो लक्षात घेऊन आपल्याला ती त्यांनी नाकारली. 13 मे 2021ला केंद्र शासनाने त्यांचं रिव्ह्यू पिटिशन, हा निर्णय आल्यानंतर केंद्र सरकारने त्यांचं रिव्ह्यू पिटिशन हे दाखल केलं आणि सर्वोच्च न्यायालयाने ही पुनर्विलोकन याचिका देखील ती सुद्धा 1 जुलैला खारिज केली. म्हणजे 1 जुलैला ही सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी काही रिव्ह्यू पिटिशन होती ती खारिज केली आणि त्यांनी नमूद केलं आपल्या जजमेंटमध्ये की या याचिकेत कुठलेही नवीन मुद्दे नाहीत. म्हणजे केंद्र सरकारने जी रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेली आहे त्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये कुठलेही नवीन मुद्दे नाहीत, त्याच्यामुळे ही याचिका विचारात घेण्याची आवश्यकता नाही असे मत मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी नोंदवलेले आहे. त्यामुळे SEBC प्रवर्ग जाहीर करण्याचे अधिकार आता सर्वस्वीपणे केंद्र सरकारकडे आहेत, ते अधिकार राज्यांना राहिलेले नाहीत. अध्यक्ष महोदय, या सभागृहात मला मुद्दाम नमूद करायचंय, हाच विषय हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याच्या अगोदर सुद्धा या सभागृहात मांडला होता. मी सांगितलं होतं की 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर मी म्हणत नाही तर देशाचे अटॉर्नी जनरल KK वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडत असताना सांगितलं हा अधिकार राज्याकडे नाही. खूप आरडाओरड झाल्यानंतर मग सॉलिसिटर जनरलने सांगितलं नाही हा अधिकार राज्याकडे आहे. पण आपण जे बोललो ते अटॉर्नी जनरलनी मांडलेली भूमिका आम्ही या सभागृहात मांडली. माझ्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव सुद्धा नोटीस देण्याचं काम विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. म्हणून हरकत नाही, बिलकुल मी समोर जायला तयार आहे. पण जे तुमचे अटॉर्नी जनरल बोलले ते रेकॉर्डवर आहे आणि तीच आता भूमिका सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा कन्फर्म केलेली आहे. त्यामुळे तुम्ही जे बोलता हे राजकीय बोलता, मी जे सांगतोय ते कायद्याचा आधार घेऊन मी याच्यावर भाष्य केलेलं आहे आणि तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की हा निर्णय ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा आला त्यावेळेस आम्ही 11 मे 2021ला आपल्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीपरावजी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक विधी तज्ञांची 8 सदस्याची समिती आपण नियुक्त केली आणि या समितीला आपण कामकाज सोपवलं की हे जो जजमेंट आलेला आहे त्या जजमेंटच्या अनुषंगाने नेमकं पुढे काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये आपण मार्गदर्शन करावं. कायदेशीर मुद्दे आहेत, लिगल इश्यूज आहेत आणि त्यामुळे या बाबतीमध्ये आपण या निकाली समीक्षा करून पुढील कायदेशीर पर्याय आपल्यासमोर काय उपलब्ध आहेत ही त्यांना आम्ही विनंती केली आणि या दिलीप भोसले समितीने 4 जून 2021 रोजी आपला अहवाल हा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आणि त्यांच्या शिफारशीनुसार त्यांनी सांगितलं 22 जून 2021ला त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करा. आपण आपलं रिव्ह्यू पिटिशन हे आपण सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेलं आहे. आपलं रिव्ह्यू पिटिशन अद्याप प्रलंबित आहे, त्याच्यात अद्याप निर्णय झालेला नाही. त्यांचं रिव्ह्यू पिटिशन फेटाळलं गेलेलं आहे केंद्र सरकारचं, पण राज्याचं रिव्ह्यू पिटिशन अद्यापही केंद्राकडे सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरच कायदेशीर जी काही परिस्थिती आहे एकमत आहे कोणाचं आपण त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात होतो पण तरी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयाला समर्थन दिलं. या आरक्षणामध्ये कोणाचंही दुमत नाही आणि म्हणून एक मताने हा ठराव त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण पारित केला आणि त्यामुळे सभागृहाने हा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या पाठीशी आम्ही सर्वजण भक्कमपणे उभं राहिलो. आम्ही त्याच्यामध्ये आता वादविवाद ओबीसीच्या प्रश्नावर आता ज्या पद्धतीने या ठिकाणी वादविवाद घालण्यात आला, ज्या पद्धतीने कायदेशीर मुद्दे उपस्थित केले गेले, अध्यक्ष महोदय त्या काळात आम्हालाही काही गोष्टी बोलता आल्या असत्या पण आम्ही निर्णय घेतला. हा विषय सकल मराठा समाजाच्या एकंदरीत भावनेचा प्रश्न आहे. सभागृहात याच्यामध्ये कुठेतरी चर्चा अशा वेगळ्या पद्धतीने होणं म्हणजे बाहेर एक वेगळा संदेश जाऊ शकतो आणि मग मी निर्णय घेतला एकमताने कुठली चर्चा न करता गायकवाड समितीचा अहवाल जो आला, शासनाने जो कायदा आणला तो कायदा आम्ही विना कुठली चर्चा करत संमत केला. दुर्दैवाने अध्यक्ष महोदय या सर्व प्रकरणावरून काही मंडळी सातत्याने महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचं काम अध्यक्ष महोदय गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मला अतिशय खेदाने म्हणावं लागतंय की विरोधी पक्षाचे अनेक नेते याच्यामध्ये सहभागी आहेत. म्हणजे सातत्याने विपर्यास करणारी माहिती ही सभागृहाच्या बाहेर दिली जाते. बिनबुडाच्या मुद्द्याच्या आधारे
राज्य सरकारच्या विरुद्ध असंतोष निर्माण करण्याचं काम हे सातत्याने सुरू होतं. आणि करोनासारख्या म्हणजे करोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा एवढे निर्बंध असताना सुद्धा बाहेर लोकांना उचलवण्याचं काम त्यांनी मोर्चे काढण्याकरता काहीतरी त्या ठिकाणी त्यांना घोषित करण्याचं काम अशा अध्यक्ष मोदी सातत्याने केलं जातं. आणि त्यामुळे मला मुद्दाम या ठिकाणी म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने 30 जून 2021ला एक अतिशय म्हणजे उद्गार जे त्यांनी काढलेले आहेत ते खऱ्या अर्थाने राज्यामध्ये कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना अशा प्रकारची गर्दी करण्यास मनाई असताना राज्यात आंदोलन होतात तरी कशी, अशा प्रकारचं त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे. म्हणजे कोरोनावर नियंत्रण मिळवायचे कसे, राज्य सरकार प्रयत्न करत असताना सुद्धा अशा पद्धतीने बाहेर मोर्चे काढणे, निदर्शनं करणं हे योग्य नाही. आणि म्हणून अशा प्रकारची आंदोलन करण्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा वेळोवेळी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी विनंती केली, आम्ही उपसमितीच्या सर्व सदस्यांनी विनंती केली, जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोर्चे काढण्याचा उद्योग आणि शासनाच्या विरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय हा या ठिकाणी केला गेला. परंतु न्यायालयाने सुद्धा म्हणजे एकीकडे आम्ही काहीतरी राजकारण करतो असा आक्षेप आमच्यावर येऊ शकतो की त्यांच्यावर येऊ शकतो, पण उच्च न्यायालयाने सुद्धा आपली भूमिका या ठिकाणी मांडल्यानंतर सुद्धा या विरोधी पक्षातल्या लोकांना गांभीर्य त्याच्यामध्ये नव्हतं. आणि कोरोना वाढला तरी हरकत नाही, पण समाजाची दिशाभूल करत राहायचं आणि त्यातून काहीतरी राज्यात पेटवण्याचा प्रयत्न करायचा, हा अध्यक्ष महोदय सातत्याने हा उद्योग हा राज्यामध्ये सुरू होता. अध्यक्ष महोदय, कोण सत्ताधारी कोण विरोधक हा विषय गौण आहे. या बाबतीत निर्णय घ्यायचा झाला हा विषयच नाही. या ठिकाणी मुद्दा एवढाच आहे की हा प्रश्न उच्च न्यायालयाने मांडलेली ही जी भूमिका आहे ही सर्वांनाच अंतर्मुख करणारा अशी बाब आहे. म्हणजे एक म्हण आहे की शहाण्याला शब्दांचा मार पुरे असतो, परंतु हे शब्द तर उच्च न्यायालयाने अध्यक्ष महोदय व्यक्त केलेले आहेत. असं असताना सुद्धा त्याची दखल घेऊन तरी अशा सगळ्या सामाजिक विषयात राजकारण करताना त्यांनी ज्या पद्धतीने बेजबाबदारपणे या सगळ्या गोष्टीला एकंदरीत पेटवण्याचं काम जे केलं अध्यक्ष महोदय ते खरोखर चमत्कारिक आहे आणि राज्याच्या जिम्मेदार विरोधी पक्ष नेत्यांना किंवा त्यांच्या सहकार्यांना न शोभणारी अशी बाब आहे असं मी म्हणलं तर अध्यक्ष महोदय वावगं ठरणार नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आज जे केंद्र सरकारचं रिव्ह्यू पिटिशन जे फेटाळलं गेलेलं आहे त्या बाबतीमध्ये आम्हाला राजकारण करता आलं असतं. म्हणजे आम्ही ज्या वेळेस ही केस घेऊन सर्वोच्च न्यायालयात गेलो, 2-3 ध्येरी सुनावण्या झाल्या, आमच्यावर आरोप होत होते की सरकार गंभीर नाही, सरकार बाजू व्यवस्थित मांडत नाही, वकील हजर राहत नाही. मग कुठेतरी कायदेशीर मुद्द्यावर न बोलता सातत्याने सरकार काहीतरी चुकतंय, सरकार कमजोर आहे, सरकार ह्याच्यामध्ये गंभीर नाही, सरकारला हे करायचं नाही. अध्यक्ष महोदय, आज आम्ही जर म्हणालो की तुमचं रिव्ह्यू पिटिशन ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने फेटाळलं त्यावेळेस तुम्ही सुद्धा मग केंद्र सरकारच्या मध्ये कमी पडलं का? तुमचं रिव्ह्यू पिटिशन केंद्राने दाखल तुम्ही केल्यानंतर मग तुमचं रिव्ह्यू पिटिशन तुम्ही व्यवस्थित मांडलं नाही, तुमची भूमिका तुम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी अधोरेखित केली नाही, तुमची कागदपत्र तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही केंद्राने पुरवली नसल्यामुळे तुमची बाजू व्यवस्थित मांडल्या गेली नाही, असा आरोप आम्हाला करता येईल. पण असा अध्यक्ष महोदय आम्हाला आरोप करायचा नाही हे सभागृहात मुद्दा मी सांगू इच्छितो. कारण की मुद्दा असा आहे की आमच्या बाबतीमध्ये सातत्याने काहीतरी उद्गार काढत जायचे आणि दुसरीकडे तुमचं रिव्ह्यू पिटिशन या ठिकाणी फेटाळल्यानंतर मग कोणी बोलायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, हा जो विपर्यास आहे किंवा एकंदरीची भूमिका आहे ती केवळ राजकारण, या मुद्द्यावर केवळ राजकारण करायचंय आणि हे बिनबुडाचे आरोप करून आपल्याला काहीतरी पॉलिटिकल स्कोर करता यावा या दृष्टिकोन अध्यक्ष महोदय हे सगळे उद्योग राज्यामध्ये गेल्या वर्षात आपलं सरकार आल्यापासून गेल्या दीड वर्षामध्ये या ठिकाणी सुरू आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानेन, महाविकास आघाडीतल्या आमच्या सहकाऱ्यांचे आभार मानेन, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानेन. ते प्रत्येकाने मनापासून अध्यक्ष महोदय हा विषय मार्गी लागला पाहिजे. म्हणजे जवळपास मुख्यमंत्र्यांनी जवळपास 15 ते 20 व्हिडिओ कॉन्फरन्सेसचे जेवढे मराठा संघटना राज्यातल्या आहेत त्या सगळ्यांशी डायलॉग केला. तुमचं काय म्हणणं आहे, तुमच्या काय सूचना आहे, तुमचे काय कायदेशीर मुद्दे आहेत. एवढंच नव्हे तर मराठा संघटनांच्या व्यक्तिगत सुद्धा भेटी 5-5, 6-6 तास बैठका सह्याद्रीवर झाल्या
आणि त्या बैठकीच्या माध्यमातून जे काही कायदेशीर मुद्दे समोर आले ते प्रत्येकाची नोंद घेऊन त्या प्रत्येक कायदेशीर मुद्द्यावर ॲडव्होकेट जनरल असो, आपले ज्येष्ठ वकील दिल्लीमधले असो, सगळ्यांची सल्लामसलत केली आणि सगळे सांगितलेले मुद्दे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपण ही केंद्राच्या सगळ्या ज्या सुप्रीम कोर्टाच्या हिअरिंगच्या बाबतीमध्ये आपण हे सर्व मांडण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय केलेला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारची याचिका अपयशी ठरल्यानंतर मग तुम्ही आमचे राजीनामे मागत होता, तर केंद्र सरकारमध्ये राजीनामे कोणाचे मागायचे हे तुम्ही ठरवा. तुमची हिंमत तरी आहे का या सगळा विषय फेस करण्याचा माझा काय प्रश्न आहे. तर एकीकडे आम्ही काय केलं तर आम्ही राजीनामा द्यावेत, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावे, केंद्र राज्य शासनात राजीनामे द्यावेत, हे घेऊन उद्गार केले जातात. तुमचं रिव्ह्यू पिटिशन ज्या वेळेस फेटाळलं जातं मग तुम्ही तुमच्या केंद्रातल्या नेत्यांचे राजीनामा मागण्या इतपत तुमच्यामध्ये ताकद आहे, तुम्ही हिंमत करू शकता, तुम्ही मांडू शकता हा प्रश्न मला या निमित्ताने आमच्या विरोधी सदस्यांनी या ठिकाणी मुद्दाम करायचा आहे. कुठेच नाही, गपचूप बसून आहेत, काही बोलत नाही, या विषयावर चिडीचूप आहेत, काही बोलण्याची तयारी नाही. पण याला अपवाद अध्यक्ष महोदय मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. खासदार संभाजीराजेंचा एकमेव त्या ठिकाणी मला उल्लेख करणं अगत्याचं वाटतं. अतिशय समजदारीने त्यांनी भूमिका घेतली आणि त्यांनी सांगितलं की विद्यमान आजच्या ज्या परिस्थितीमध्ये हा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये आज रिव्ह्यू पिटिशन जरी फाईल केलं असेल तर आपल्याला कायदेशीररित्या केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घेतला पाहिजे आणि केंद्र सरकारने जे काही संविधानिक प्रक्रिया आहे, आता अधिकार तुमच्याकडे आहेत, घटना दुरुस्तीचा अधिकार तुमच्याकडे असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आणि त्यामुळे संभाजीराजेंनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचं काम केंद्र सरकारने या ठिकाणी केलं पाहिजे अशी माझी विनंती. हो, कोल्हापूरच्या सन्मानी शाहू महाराजांनी सुद्धा याचा उल्लेख केला होता, संभाजी महाराजांनी त्याचा उल्लेख केला होता. आणि मग ही सगळी पार्श्वभूमी असताना मग केंद्र सरकारला फक्त या ठिकाणीच नव्हे, आम्ही फक्त एवढं थांबलो नाही, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली, मी स्वतः आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री आम्ही तिघही जाऊन पंतप्रधानांना भेटलो आणि पंतप्रधानांना विनंती केली का अधिकार तुमच्याकडे आहे, आम्हाला अधिकार कोणाचा आमच्याकडे तुम्ही हा विषय नाही. मग सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस एन्डॉर्स केलं की आता हा अधिकार राज्याला राहिलेला नाही, हा अधिकार केंद्राकडे आहे, तर आम्ही त्यांना विनंती केली की तुम्हाला मिळालेल्या अधिकाराच्या अनुषंगाने तुम्ही ज्याप्रमाणे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन EWSच्या बाबतीमध्ये 10%ची 50% मर्यादा ओलांडून 10% वर आरक्षण EWS मध्ये दिलं, तशाच पद्धतीने तुम्ही याचाही विचार करावा. फक्त तोंडी नाही, लेखी या बाबतीमधली पत्र पंतप्रधानांना देण्याचं काम आम्ही तिघांनी मिळून मुख्यमंत्र्यांनी भेटून त्यांना विनंती केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर अध्यक्ष महोदय मुद्दा मला यासाठी आणायचा की हे प्रयत्न फक्त बोलून नाही, सुप्रीम कोर्टापर्यंत नाही, त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या पंतप्रधानांना जाऊन आम्ही त्या गोष्टीचा उल्लेख केला आणि आम्हाला अपेक्षा आहे की त्याला ते प्रतिसाद देतील. आज निर्णय त्यांच्या हातामध्ये आहे, आज निर्णय त्यांच्या हातामध्ये आहे आणि म्हणून हा निर्णय त्यांनी घ्यावा अशी त्यांना एवढीच या ठिकाणी विनंती अध्यक्ष महोदय मुद्दाम या ठिकाणी आपल्याला करायची आहे. अध्यक्ष महोदय, जे रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे, मला दुर्दैव या गोष्टीचं आहे, 2 रिव्ह्यू पिटिशन दाखल झाल्या, एक केंद्र सरकारची झाली, एक आपली झाली. पण केंद्र सरकारच्या रिव्ह्यू पिटिशन मध्ये मुद्दा फक्त काय आहे की 102वा घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकार कायम आहेत, आमच्याकडे नाहीत. म्हणजे या आम्हाला अपेक्षा होती की या रिव्ह्यू पिटिशन मध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल कुठेतरी उल्लेख होईल, पण केंद्र सरकारने त्यांच्या रिव्ह्यू पिटिशन मध्ये अधिकार राज्यांच्या आहेत, राज्यांना देण्याच्या बाबतीमध्ये सुचवायचं आहे, परंतु मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये काही लिहिलेलं नाही. ते दुर्दैवाने मला या सभेला सांगावं लागतंय, कारण की आम्हाला अपेक्षा होती काहीतरी करतील, पण केंद्र सरकारच्या याच्यामध्ये काहीच नमूद नाही. उलटा आपण जी याचिका दाखल केलेली आहे, आपण जी आपली रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेली आहे, जी अद्याप प्रलंबित आहे, त्याच्यामध्ये 3 प्रमुख मुद्दे आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहे. म्हणजे 102वी घटना दुरुस्ती संदर्भात आपण म्हटलेलं की आरक्षणाचे 50% आरक्षणाची मर्यादा जी आहे ती शिथिल केली पाहिजे. आमची भूमिका ती आहे की ते मुख्य अडसर जो आपला आजचा जो आहे सगळ्या निर्णयामध्ये तो आहे की जोपर्यंत ती 50%ची जी मर्यादा आहे आरक्षणाची ती जोपर्यंत शिथिल होत नाही तर नुसते अधिकार घेऊन करायचं काय. त्यामुळे आम्ही मागणी केलेली आहे की 50%ची मर्यादा ही शिथिल केली पाहिजे. गायकवाड आयोगाचा अहवाल जो आहे तोही त्यातला महत्वाचा आम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण 2-3 मुद्दे जिकर करून ही सगळी माहिती
ही आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटिशन आपलं दाखल केलेलं आहे. त्या पिटिशनवर अद्यापही निर्णय झालेला नाही. फक्त केंद्र सरकारच्या पिटिशन फेटाळण्यात आलं, आपलं फेटाळण्यात आलेलं नाही. हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यामुळे आता हा निर्णय जो आहे तो निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो आज सुप्रीम कोर्ट जजमेंट त्यांच्याकडे गेलेला आहे. त्यामुळे ही आरक्षण मर्यादा जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि त्यामुळे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक जाहीर करण्याचे अधिकार हे कोणाकडे जरी असले आणि पूर्वी ते राज्याकडेच होते, आज मितीस ते केंद्राकडे आहे आणि आरक्षण कोणी देणार असेल तरी 50% मर्यादा कायम असताना मराठा आरक्षण देणं कठीण आहे. आणि म्हणून हा सगळा आपला रिव्ह्यू पिटिशनचा प्रयत्न आहे. इंदिरा साहनी प्रकरणाच्या निवाड्यानुसार ही मर्यादा ओलांडायची असेल तर अपवादात्मक व असाधारण परिस्थिती ती दूर असण्याची त्यांनी अट घातली. म्हणजे जो समाज मुख्य प्रवाहापासून दूर आहे आणि अपवादात्मक व असाधारण परिस्थिती जोपर्यंत आहे आणि दूरवर आणि दुर्गम भागातील वास्तव्य ज्यांचे आहे अशा लोकांच्या बाबतीमध्ये अट शिथिल करण्याच्या बाबतीत उल्लेख आहे. असं जर आपण हे जर मान्य केलं तर अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजासमोर आव्हानात्मकच परिस्थिती आहे की हे करणं कठीण आहे. नाही तर आपलं जे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट रिजेक्शन झालं ते झालंच नसतं. मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ही सगळं जे आहे आणि न्यायालयाने गायकवाड आयोगाच्या अहवालाबाबत जे मत व्यक्त केलेलं आहे त्याबाबतच्या त्रुटी सुद्धा भविष्यात नवीन अहवाल, नवीन शिफारस, नवीन कायदा आणि 50%च्या फेऱ्यातून सुटका करणं ही जी प्रक्रिया आहे अध्यक्ष मोदी फार लांब प्रक्रिया, क्लिष्ट आहे आणि फार त्रासदायक होणार आहे. वर्षानुवर्ष हा विषय असाच लोंबकळत पडेल की त्यातली सर्वात मोठी भीती आहे अध्यक्ष मोदी. आणि म्हणून आपण पाहतोय की मराठा समाज मोठी कुटुंब, संपत्तीची विभागणी आणि शेतीवरील अवलंबित्व अशा कारणामुळे आज मराठा समाजाचा फार मोठा घटक हा मागे पडलेला आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत निर्णय घेत असताना सुस्पष्टता असली पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे. 50% आरक्षण मर्यादा धोका स्वीकारून मराठा समाजाचे आरक्षण निर्णय घेणे हा निव्वळ, मी तर म्हणेन धोकापेक्षा जुगार म्हणेन. यासाठी म्हणेन हा निर्णय जर घेतला तर काय निर्णय होईल सांगता येत नाही. म्हणजे ही 50%ची मर्यादा तशीच ठेवून जर परत पुढे निर्णय घ्यायला गेलो तर हा अक्षरशः जुगार होईल आणि त्या जुगारातून काय निर्णय पुढे होईल हे सांगणं कठीण आहे. हा धोका पत्करायचा का, हा मेन त्याच्यातला अध्यक्ष महोदय हा मुद्दा आहे. आणि म्हणून आरक्षणाचे पुढे जात असताना आपल्याला 50% आरक्षणाचा मुद्दा हा निकाली काढणं अध्यक्ष महोदय अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपली मागणी जी प्रामुख्याने आहे केंद्र सरकारकडे की आपण ज्या पद्धतीने आपण बाकीचे काम देशात करून घेतले, कारण त्याचं काही रिलेव्हन्स नाही या ठिकाणी म्हणणं जरुरी आहे. देशातले अनेक क्लिष्ट प्रश्न ज्या पद्धतीने रेटून नेण्याचं काम सभागृहाच्या आपण बहुमताने करून घेतलं. आमचं म्हणणं एवढंच आहे, एखाद्या चांगल्या सामाजिक कामाकरता मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, अन्य जे आरक्षण आहेत, फक्त आपलंच आरक्षण नाही, देशातील जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 8 ते 10 राज्यांचे प्रश्न असेच आहेत. तामिळनाडू आहे, हरियाणा आहे, राजस्थान आहे, अशी अनेक जवळपास 7 ते 8 राज्य आहेत ज्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आरक्षणाचा मुद्दा केवळ 50%च्या या मर्यादेमुळे अडकलेले आहेत. त्यांना स्थगिती नाही, आपल्याला स्थगिती आहे. आणि म्हणून केंद्र सरकारला आमची विनंती आहे की ज्या पद्धतीने तुम्ही अन्य विषय सोडवले त्याच पद्धतीने देशातल्या अन्य राज्यांचे प्रश्न सुद्धा तुम्ही सोडवाल तर निश्चितच हे काम मार्गी लागू शकतं. पण पॉलिटिकल विल तुमचं आहे की नाही हा त्यातला खरा महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून हा प्रश्न मार्गी लागावा अशा प्रकारची अपेक्षा आमची या निमित्ताने मित्र अध्यक्ष महोदय यांच्याकडून आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आजचा ठराव आणत असताना या सगळ्या कायदेशीर मुद्द्यावर मला आठवतंय की सन्मान्य विरोधी पक्ष नेते ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तर त्यांनी या सभागृहात सांगितलं होतं की आम्ही केलेले सर्व कायदे हे सर्व कायदेशीर कसोट्यांवर टिकणारे आहेत, म्हणजे फुल प्रूफ आहेत. मला अजून भाषण आठवतं, मागच्या वेळेस तिथं आठवण मी करून दिली होती की तुम्ही म्हणाला होतात की आमचे कायदे सर्व फुल प्रूफ आहेत, आम्ही असा कायदा तयार करू ते कधी घडलंच नाही. अशा पद्धतीने आमचा हा नव्याने कायदा असणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. आणि हे सर्व संविधानाच्या सगळ्या तत्वामध्ये बसून आम्ही केलेले कायदे आहेत. असे अनेक भाषणामध्ये अनेक त्यांनी उद्गार त्यावेळेस काढले होते. ठीक आहे, लोकांनी सांगितलं चांगली गोष्ट आहे, फुल प्रूफ आहेत का वॉटरप्रूफ आहेत त्या माहीत नाही आम्हाला, पण शेवटी जे घडायचं तेच घडलं. आमचं म्हणणं एवढंच आहे की हे सगळ्या गोष्टी
ज्या घडल्या हे आपण सर्वांनी गेल्या वर्ष दीड वर्षापासून हे काम आम्ही जवळून पाहतोय. मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दिला आहे, पण त्याच्यावर जास्त वेळ तिकडेच चाललाय माझा, म्हणजे त्यांना कल्पना आहे. परंतु हा जो विषय आहे तो रोज वकील घेऊन बसणं, चर्चा करणं, संघटनांना बोलणं आणि त्यातून जो खऱ्या अर्थाने आम्ही सर्वांची भूमिका, शासनाची भूमिकाच आहे. हा प्रश्न एकदा सोक्ष संपला पाहिजे, मार्गी लागला पाहिजे आणि तो पॉझिटिव्ह लागला पाहिजे. नुसता मार्गी निगेटिव्ह नाही, पण त्या बाबतीमध्ये निर्णय आपल्या बाजूला लागला पाहिजे. आता ही संधी आलेली आहे. आम्ही केंद्र सरकारकडे सातत्याने टोलवाटोली करण्याची आमची भूमिका नाही. इथे अनेक वेळा आम्ही जस्ट केंद्राचं नाव काढून समोर उठून बसतात की तुम्ही केंद्र काय म्हणता. आम्ही यासाठी म्हणतोय की सुप्रीम कोर्टानेच सांगितलंय की राज्याकडे अधिकार राहिलेले नाहीत. आता राज्याकडे अधिकारच नाही, मग जायचं पुढे कसं. आणि मुद्दा एवढाच आहे की यांचं म्हणणं आहे, मला माहित नाही, कारण वृत्तपत्रामध्ये ज्या बातम्यामध्ये मी जे वाचलं होतं त्याच्यामध्ये ते म्हणतात की राज्याने मागास आयोग पुन्हा स्थापन करावा, हा त्यांचा सल्ला. आणि त्याशिवाय ही तुमची जबाबदारी आहे, हे वक्तव्य मी त्यांच्या कुठेतरी वृत्तपत्रातल्या बातमीमध्ये वाचलं होतं. आता ते असते तर कदाचित त्यांची भूमिका समजली असती, तर तरी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे. ते बाहेर एक बोलतात, सभागृहात वेगळंच बोलतात, म्हणून आम्ही त्याला त्यांची विचारायची माझी इच्छा होती, म्हणून सभागृहात नाहीत ते. त्यांचं भूमिका जी वृत्तपत्रात जी वाचायला मिळाली की 50% आरक्षण मर्यादा शिथिल होणं आवश्यक आहे आणि म्हणून राज्याने राज्य मागास वर्ग आयोग स्थापन करण्या अगोदर त्यांनी हे तिथे स्थापन करावं, नव्याने प्रक्रिया सुरू करावी. आणि नव्याने करावे म्हणजे तुम्ही 2 वर्ष आमच्या विरोधात ओढत राहावं की शासन काही करत नाही, शासन काही, राजकीय मुद्दा सातत जीवन ठेवावा. आमचं म्हणणं तेवढं सांगायचं, आम्हाला ती हरकत नाही आमची. पण जोपर्यंत अट शिथिल झाल्याशिवाय जर स्थापन केलं आपण एक सिच्युएशन आपण इमॅजिन करूया की समजा आम्ही राज्य मागास आयोग स्थापन जरी केला, पण जोपर्यंत 50% अट ही शिथिल होत नाही केंद्र सरकारकडून, ही राज्य आयोगाने घेतलेला निर्णय सुद्धा त्या कचऱ्यात पुन्हा अडकणार आणि तिथून काही साध्य होणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा अट ही त्या ठिकाणी शिथिल करण्यासंदर्भातली जी संविधानिक कारवाई आहे ती पार्लमेंटच्या माध्यमातून आपण जर केली तर मग तुम्ही करा किंवा आम्ही करू, आमचा काही प्रश्न नाही आहे. आम्ही तयार आहोत ना. तुम्हाला करायचं नाही स्पष्ट सांगा, आम्हाला करायचं नाही, आम्ही करायला तयार आहोत. अट आम्ही तुम्ही शिथिल करून द्या, आम्ही करायला तयार आहोत. आमची भूमिका एवढी स्पष्ट आहे. परंतु इकडे करायचं नाही, हातपाय बांधून ठेवायचे आणि म्हणा तुम्ही करा, अशा पद्धतीने हा जो विषय अध्यक्ष महोदय सुरू आहे तो मुद्दे मला या ठिकाणी सांगायचं आहे की म्हणून अध्यक्ष महोदय हा प्रस्ताव जो या ठिकाणी आणलेला आहे तो प्रस्ताव हा या अनुषंगाने आणलेला आहे की यातले जे अडचणीचे मुद्दे आहेत त्याच्यावरून या सगळ्या गोष्टीवर मात करता येईल आणि इतर आपल्याप्रमाणे इतर राज्यातले सुद्धा आरक्षणाचे जे मुद्दे आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला मार्गी लावण्याकरता भरपूर मदत केंद्राने पुढाकार घेतला. आणि मी तर सन्मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, उपमुख्यमंत्र्यांना विनंती करेन की आगामी आपलं अधिवेशन आता लोकसभेचं अपेक्षित आहे, त्याच्या अगोदर आपण नॉर्मली खासदारांची बैठक घेतो, त्याही बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या आणि इतरही सदस्यांना विनंती आपण सर्वांनी म्हणून केली की सभागृहामध्ये हा विषय ज्या पद्धतीने आपण इथे मांडत आहोत त्याच पद्धतीने आपल्याला लोकसभा पार्लमेंटमध्ये, लोकसभा राज्यसभेमध्ये सुद्धा हे विषय जर घेता आले तर मला खात्री आहे की तिथे बदललेल्या परिस्थितीप्रमाणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे खासदारांनी पुढाकार घेऊन सुद्धा हा विषय मार्गी लावण्याच्या बाबतीमध्ये खासदारांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून राज्याने जी भूमिका घेतली त्याला समर्पक आणि फायद्याची त्यातून मार्ग निघेल. अध्यक्ष महोदय म्हणून हा ठराव या ठिकाणी अध्यक्ष मोदी मांडलेला आहे. आज सकाळी अध्यक्ष मोदी काही विषय नोकरीच्या बाबतीमध्ये निघाले होते, पण कदाचित ही माहिती सभागृहाकडे नव्हती आणि त्यामुळे कदाचित शासनाच्या वतीने माहिती पुढे आलेली नाही. पण मी सुद्धा या चर्चेच्या निमित्ताने सभागृहाला काही गोष्टीची अवगत मला करायचं आहे. एक तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी SEBC संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा म्हणजे मागासवर्गीयांसाठी लागू असलेली जी वयोमर्यादा आहे ती आपण 43 वर्षापर्यंत, वयाच्या 43 पर्यंत आपण त्यांना वाढवून दिलेली आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. सकाळी कुठपासून कुठपर्यंत खुलासा करा. आता मला वाटतं पहिलं किती वयाची मर्यादा 43 वर्ष, आता जी मर्यादा आहे ती ओपनला वेगळी आहे. ओपन पेक्षा मला वाटतं ही आपण 3 का 4 वर्षांनी काहीतरी करत आहोत. 43 वर्षांनी आपण वाढवत आहोत वयामध्ये. सकाळी हा प्रश्न सभागृहात निघाला होता आणि म्हणून मला सांगायचं आहे की मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने आपण हा निर्णय घेतलेला आहे की त्यांची वयोमर्यादा ज्यांची आहे लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी SEBC संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा जी आहे ती 43 वर्षापर्यंत आपण वाढवली आहे आणि शासनाची मान्यता ह्याला देण्यात आलेली आहे.
नंतर एसीबीसी संवर्गासाठी फीजमध्ये सवलत देण्याचा निर्णय सुद्धा आपण घेतलेला आहे. फीजमध्ये सवलत 43 ESBC अंतर्गत झालेल्या नियुक्त्या कायम करण्याचा निर्णय सुद्धा आपण घेतला. आपल्याला 2014 मध्ये ESBC मध्ये सिलेक्ट झाली काही लोक होती, मध्यंतरी स्थगिती आली, त्यांचे काय प्रश्न निर्माण झाले होते आणि त्यामुळे ESBC अंतर्गत झालेल्या नियुक्त्या सुद्धा कायम करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. आणि ESBC ला मान्य उच्च न्यायालयाने स्थगित दिल्यामुळे 11 महिन्यासाठी दिलेल्या नियुक्त्या हाही म्हणजे आपण मध्यंतरीच्या काळामध्ये स्थगिती आल्यामुळे काही लोकांना 11 महिन्याच्या नियुक्त्या दिल्या होत्या, त्या सुद्धा आता कायम करण्याचा निर्णय अध्यक्ष महोदय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर SCBC मधून ज्या विद्यार्थ्यांच्या शिफारसी 9/9/2020 पूर्वी झालेल्या आहेत त्यांची अद्याप नियुक्त्या झालेल्या नाहीत, अशा निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यासंदर्भात ज्येष्ठ विधितज्ञ यांचे अभिप्राय घेऊन नंतर निर्णय घेतला जाईल. मुद्दा एवढाच आहे की सिलेक्शन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, परंतु या स्थगितीमुळे काही प्रश्न निर्माण झाले, अशी काही सेक्शन आहे की ज्या बाबतीमध्ये आमचं कन्सल्टेशन सध्या सुरू आहे आणि तोही निर्णय आम्ही घेण्याच्या मनस्थितीमध्ये, पण सब्जेक्ट टू कायदेशीर त्याच्यामध्ये जे अभिप्राय येतील त्याप्रमाणे निर्णय घेता येईल. आणि ज्या उमेदवारांना अद्याप आयोगाकडून शिफारसी झालेल्या नाहीत व त्यांची निवड प्रक्रिया अद्याप सुरू आहे, अशा SCBC उमेदवारांना ओपन किंवा EWS मधून निवड होण्याबाबत ऑप्शन देण्यात येईल व असा पर्याय विचारात घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत शासनाने सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे दोन्ही ऑप्शन ठेवले आहेत की ज्यांना EWS मध्ये जायचं EWS मध्ये जावं किंवा ज्यांना ओपन मध्ये जायचं ओपन मध्ये जावं, जे निकषात जे बसतात त्या पद्धतीने त्यांना जाता यावं. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने हा अध्यक्ष महोदय निर्णय घेण्यात आला आहे. आणि त्यामुळे आजचा जो ठराव आहे तो प्रामुख्याने केंद्र सरकारने 50% मर्यादा शिथिल करावी आणि योग्य ती कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतीत निर्णय घ्यावा, अशा प्रकारची शिफारस अध्यक्ष महोदय हे सभागृह या ठिकाणी करत आहे. धन्यवाद अध्यक्ष. असं आहे की पहिल्यांदा प्रस्ताव आपल्याला तो वाचावा लागेल, प्रस्ताव आपल्याला सभागृहासमोर ठेवावा लागेल, तो मी ठेवतोय. ज्या अर्थी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 5 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळानं एकमतानं मंजूर केलेल्या महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास SEBC वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे आरक्षण अधिनियम 2018 सन 2018चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62 मधील कलम 2A मधील कलम 4(1) क आणि कलम 4(1) ख अवैध ठरवताना न्यायालयाच्या निकालांमध्ये नमूद केलेली 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही असा निर्णय दिलेला असणे, त्या अर्थी केंद्र सरकारने 50ची आरक्षणाची मर्यादा भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा करून शिथिल केल्याशिवाय मराठा समाजाला आपल्या राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाचे आरक्षण देणे अशक्य असणे, ज्या अर्थी आपल्या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता 50% आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करणे आवश्यक असणे, ज्या अर्थी त्याबाबत केंद्र सरकारनं सुयोग्य संविधानिक तरतूद त्वरित करणे आवश्यक असणे, त्या अर्थी महाराष्ट्र विधानसभा याद्वारे माननीय न्यायालयांच्या निर्णयांमध्ये निश्चित केलेली आरक्षणाची 50% इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा कराव्यात अशी शिफारस केंद्र सरकारला करीत ही आपली विधानसभा करते आहे. पलीकडे जे सन्मान्य सदस्य आहेत त्यांना कोणाला बोलायचं आहे का? आपल्याला कोणाला काही बोलायचं असलं तर? नाही. काही अवैध ठरवताना न्यायालयांच्या निकालांमध्ये नमूद केलेली 50%ची आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही असा निर्णय दिलेला असणे, ज्या अर्थी केंद्र सरकारने 50%ची आरक्षणाची मर्यादा भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा करून शिथिल केल्याशिवाय मराठा समाजाला आपल्या राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाचे आरक्षण देणे अशक्य असणे, ज्या अर्थी आपल्या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता 50% आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करणे आवश्यक असणे,
ज्या अर्थी त्याबाबत केंद्र सरकारनं सुयोग्य संविधानिक तरतूद त्वरित करणे आवश्यक असणे, त्या अर्थी महाराष्ट्र विधानसभा याद्वारे माननीय न्यायालयांच्या निर्णयांमध्ये निश्चित केलेली आरक्षणाची 50% इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा कराव्यात अशी शिफारस केंद्र सरकारला ही विधानसभा करत आहे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. एक मताने मंजूर. एक होय, होयचे बहुमत ठराव संमत झाला. अध्यक्ष महोदय, आता सभागृह आपल्या कामकाज पत्रिकेवर एकूण 8 बिल आहेत आणि नंतर आपला शोकप्रस्ताव आहे. शोक प्रस्ताव आहे. माझी विनंती आहे की मला माझं 2 नंबरला विषय बिल आहे, तर आपण मला ते आत्ता घ्यायला परवानगी द्या, कारण वरच्या सभागृहात अशोकराव चव्हाण साहेबांनाही जायचंय त्या प्रस्तावाच्या करता, ठरावाच्या करता, आणि मलाही वरच्या सभागृहात जायचंय. भुजबळ साहेबांचा ठेवला. काही हरकत नाही, मांडा. अध्यक्ष महोदय, चव्हाण साहेब तुमचं किती नंबरला आहे? सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 12 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2021 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये केंद्र सरकारने 1 नेशन 1 टॅक्स अशा प्रकारचा GST त्या ठिकाणी अंमलात आणला आणि त्याच्यातून एक GST काउन्सिल केलेलं आहे. ते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ते काउन्सिल असतं आणि सगळ्या देशामध्ये जेवढी राज्य आहेत त्या राज्यांचे अर्थमंत्री त्याचे सदस्य म्हणून तिथं त्या ठिकाणी काम करतात. आणि GST काउन्सिलमध्ये ते काही आपला आता हा जो कायदा आलेला आहे त्या कायद्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर ते GST काउन्सिल बसतं आणि केंद्र सरकारच्या स्तरावर पहिल्यांदा ह्याच्या संदर्भातला निर्णय घेतं आणि जे निर्णय त्याच्यामध्ये घेतलेले असतात की GST काउन्सिलच्या निर्णयानंतर केंद्र सरकार त्याच्यामध्ये दुरुस्ती करतं आणि ती दुरुस्ती केल्यानंतर राज्य सरकारला देखील आपापल्या राज्यातल्या कायद्यांची दुरुस्ती करावी लागते. तर आत्ताच्या बिलाच्या अनुषंगाने आम्ही साधारण केंद्र सरकारने 14 दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत आणि त्या 14 दुरुस्त्या आजच्या विधेयक क्रमांक 12च्या निमित्तानं आम्ही ह्या बिलाच्या माध्यमातून विधिमंडळाच्या समोर त्या ठिकाणी मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2021 ते आहे. त्याच्यात एक कलम 7(ब) अनुसूची 2 ची सुधारणा त्याच्यामध्ये सुचवलेली आहे. कलम 16(2) मध्ये खंड क दाखल करणं ती एक सुधारणा सुचवलेली आहे. कलम 35(5) वगळणं आणि कलम 44 नव्याने दाखल करणं ही एक सुधारणा त्याच्यामध्ये सुचवलेली आहे. कलम 50(1) ची सुधारणा त्याच्यामध्ये सुचवलेली आहे. कलम 54(8) क ह्याची सुधारणा त्या ठिकाणी सुचवलेली आहे. कलम 74 ची सुधारणा एक त्याच्यामध्ये सुचवलेली आहे. कलम 75 ची 12 मध्ये स्पष्टीकरण दाखल करण्याच्या बद्दलचं सुधारणा त्या ठिकाणी सुचवलेली आहे. कलम 83(1) ची सुधारणा आपण त्याच्यामध्ये केंद्र सरकारने सुचवलेली आहे, त्याची अंमलबजावणी करायची. कलम 107 ची 6 ची सुधारणा करायची. कलम 129 आणि 130 ची सुधारणा ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करायची आहे आणि कलम 151 नव्याने दाखल त्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि 152 कलम 152चं 1 ही एक सुधारणा त्याच्यामध्ये करायची आहे. अशा एकूण 14 सुधारणा अध्यक्ष महोदय दुरुस्त्या याच्यामध्ये सुचवलेल्या आहेत. त्या दुरुस्ती राज्य सरकारच्या कायद्यामध्ये करण्याच्या करता हे बिल आपण आणलेलं आहे. केंद्राची अंमलबजावणी केल्यानंतर आपल्याला कंपल्सरी 1 नेशन 1 टॅक्सच्या निमित्तानं प्रत्येक राज्याला अशा प्रकारच्या सुधारणा कराव्या लागतात. त्याकरता हे बिल आणलेलं आहे. माझी सभागृहाला आपल्या मार्फत विनंती आहे की ह्या सगळ्या 14 सुधारणांना दुरुस्त्यांना सभागृहांनी मान्यता द्यावी. दादा, आपण असं म्हणालात की प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री त्याच्यामध्ये सदस्य असतात.
चेअरमन कोण असतं? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला चेअरमन असतात. सीतारामन ह्या चेअरमन असतात आणि राज्यमंत्री देखील त्याच्यामध्ये असतात, केंद्रीय राज्यमंत्री, आणि बाकीचे सन्माननीय सदस्य अर्थमंत्री सदस्य असतात आणि ती जीएसटी काउन्सिलची मीटिंग वरचेवर होत असते. आता मधल्या काळामध्ये त्यांनी अध्यक्ष महोदय एक कमिटी केलेली होती, त्याच्यात मेघालयच्या मुख्यमंत्र्यांच्याकडं संगमाजींचे चिरंजीव तिथं मुख्यमंत्री आहेत आणि ते त्यांच्याकडे अर्थ खातं आहेत, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली होती. त्याच्यात गुजरातचे उपमुख्यमंत्री होते, मी होतो, तेलंगणाचे अर्थमंत्री होते, गोव्याचे अर्थमंत्री होते, असे उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री होते. असे एक कमिटी केलेली होती की करोनाच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या इंजेक्शनवर किंवा वेगवेगळ्या औषधावर किंवा आपलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर ॲम्ब्युलन्सवर पण जीएसटी आहे. आता तो जीएसटी सप्टेंबर एंड पर्यंत हे सगळा काढून टाकलेला आहे. त्याच्यामुळे 2 लाख रुपयांनी ॲम्ब्युलन्स आता स्वस्त झालेली आहे. तशाच पद्धतीनं सर्वसामान्य माणसांना करोनाची औषधं घेण्याच्या करता देखील काही सुधारणा त्याच्यामध्ये सुचवलेल्या आहेत. त्याची पण त्यांनी व्हीसीच्या द्वारे 4-5 बैठका झाल्यानंतर अंतिम निर्णय त्याच्यामध्ये झालेला, अशा पद्धतीचं त्याचं माझी सर्वच मंत्री महोदयांना, म्हणजे ज्यांची विधेयक आहेत, बिलं आहेत, त्यांना माझी विनंती आहे, हे खरं आपलं कायदे मंडळ आहे. कुठलंही बिल पास होण्यापूर्वी खऱ्या अर्थानं त्याच्यावर सांगोपांग आणि सखोल चर्चा व्हायला पाहिजे, परंतु आता ही प्रथा जवळजवळ मोडीतच निघाली आहे. पण आता समोर कोणी चर्चा करायला तयार नाही, तर माझी ज्यांची विधेयक आहेत त्यांनी अशा पद्धतीनं थोडक्यात आपण बिल काय मांडतोय हे थोडंसं खुलाशावर सांगितलं तर बरं होईल. नाही तर आपण काय करतो, तुम्ही नाही परंतु आम्ही असू, साधारणपणे सायटेशन वाचतो आणि मोकळं होतो, आपल्याला त्यातले कंटेंट्सच माहीत नसतात. तर कृपया बिल वाचत असताना जसं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आता थोडं त्यातला कंटेंट सांगितले तशी सांगायची तयारी तोपर्यंत करा. प्रस्ताव असा आहे की सन 2021चे विधानसभा विधेयक क्रमांक 12 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक क्रमांक 2021 विचारात घेण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे. ठीक आहे, मग मागे आहे. हो हो मी वाचतोय दादा. सुधारणा थोडस आता विधेयक खंडशः विचारात घेणे, आपण विधेयक मांडलं म्हणून म्हणायला लागेल दादा. आता आपण प्रस्ताव मान्य केला तर विधेयक मांडतो म्हणून म्हणायला लागेल आपल्याला. माझं भाषण केलं, आता प्रस्ताव झाला, आता मी विधेयक खंडशः टाकतो. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 16, खंड 1 ते संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत. खंड 2 ते खंड 16, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन 2021चे विधानसभा विधेयक क्रमांक 12 महाराष्ट्र वस्तू सेवा कर सुधारणा विधेयक 2021 सुधारणा स्वीकृत झाल्यास सुधारल्याप्रमाणे संमत करावे, असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2021चे विधानसभा विधेयक क्रमांक 12 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक क्रमांक 2021 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2021चे विधानसभा विधेयक क्रमांक 12 महाराष्ट्र वस्तू सेवा कर सुधारणा विधेयक क्रमांक 2021 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे मत एक मतानं मंजूर झाला प्रस्ताव. नेक्स्ट. सन 2021चे विधानसभा विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक. अध्यक्ष महोदय, सन 2021चे विधानसभा विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2021 विचारात घ्यावे, असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, सहकाराच्या अधिनियम 1960 चे कलम 26(2) नुसार सभासदांचे हक्क व कर्तव्य ही तरतूद आहे. अध्यक्ष महोदय, लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व सदस्य मंडळाच्या किमान एका बैठकीला म्हणजे वार्षिक सभेला उपस्थित राहतील, अशा प्रकारची त्यामध्ये तरतूद ही त्या ठिकाणी आहे. परंतु जे सदस्य त्या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत, विशेषतः
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर 20-21 या वर्षामध्ये कोविड-19च्या महामारीमुळे अनेक संस्थांच्या वार्षिक सभा ह्या विहित वेळेमध्ये झाल्या नाहीत. काही ठिकाणी अध्यक्ष महोदय या वार्षिक सभा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या आणि अध्यक्ष महोदय ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी घेत असताना अनेकांना त्या ठिकाणी नेटचं कॉन्टॅक्ट न मिळणं, लाईटचा प्रश्न असले, त्यामुळं अध्यक्ष महोदय सहकारामधल्या या मतदानाच्या हक्कावर गदा त्या ठिकाणी होऊ शकते आणि म्हणून या कलम 26 मध्ये सुधारणा करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा 9/4/21 रोजी एका आदेशाने 26 व 27 मध्ये दुरुस्ती आणि सुधारण्याचा विचार व्हावा अशा प्रकारचं मत मांडलेलं होतं आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय हे विधेयक आपण या ठिकाणी आणलेलं आहे. हे विधेयक इथं आणत असताना कोरोनाच्या विशिष्ट परिस्थितीमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्या बाबतीमध्ये आपण हे विधेयक या ठिकाणी अध्यक्ष महोदय घेतो. विधेयकाचं काय म्हणजे काय, विधेयक आणलं बरोबर आहे, परंतु काय त्या सदस्यांना मुदतवाढ दिली, काय केलं, 26 मध्ये नेमकी सुधारणा काय केली? ना अध्यक्ष त्यामध्ये असं केलं की 5 वर्षामध्ये एकदा वार्षिक सभेला हजर राहिलं पाहिजे, ठीक ही एक तरतूद आहे. मग यावेळी आपण असं केलं की त्या ठिकाणी या विशिष्ट काळामध्ये अध्यक्ष महोदय सदस्य उपस्थित राहू शकले नाहीत तर त्यांना त्या ठिकाणी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी अध्यक्ष महोदय हे विधेयक त्या ठिकाणी आणलेलं आहे. ओके. प्रस्ताव असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक क्रमांक 2021 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सहकारी सुधारणा विधेयक 2021 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत. प्रस्ताव संमत झाला. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 4, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, अनुकूल नसतील त्यांनी प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत. खंड 2 ते 4, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2021 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने आपला प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2021 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक क्रमांक 2021 संमत करावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत, एकमत. विधेयक संमत झाले. नेक्स्ट. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 9 अध्यक्ष महोदय, सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र परगणा व कुलकर्णी वतनी नाहीशी करण्याबाबत, महाराष्ट्र समाजास उपयुक्त सेवा इनामे रद्द करण्याबाबत, महाराष्ट्र विलीन प्रदेश किरकोळ दुमाला वहिवाटी नाहीशा करण्याबाबत, महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतनी नाहीशी करण्याबाबत आणि महाराष्ट्र मुलकी पाटील पद रद्द करणे सुधारणा विधेयक 2021 विचारात घेण्यात यावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्राच्या इनाम वतन विषयक पुढील प्रमाणे 5 अधिनियम आहेत. एक, मुंबई परगणा कुलकर्णी वतने नाहीशी करण्याबाबतचा अधिनियम 1950, मुंबई समाजास उपयुक्त सेवा इनामे रद्द करण्याबाबत अधिनियम 1953, मुंबई विलीन प्रदेश किरकोळ दुमाला वहिवाटी नाहीशी करण्याचा अधिनियम 1955, मुंबई गावची कनिष्ठ वतनी नाहीशी करण्याबाबतचा अधिनियम 1958, महाराष्ट्र मुलकी पाटील पद रद्द करणे अधिनियम 1962. अध्यक्ष महोदय, या अधिनियमाचा इनाम आणि वतन बिनशेती उपयोगाकरता संबंधित जमिनी चालू बाजारभावाच्या जर त्याला बिनशेती उपयोग असा करायचा असेल या वतन जमिनीचा तर त्याला 50% नजराना आकारून त्याला ती बिनशेती करता येते.
परंतु त्या बिनशेती करत असताना जर तिथे अगोदर काही बांधकाम असेल किंवा त्याचा उपयोग अगोदरच सुरू केलेला आहे असं दिसत असेल बिनशेती पद्धतीनं, तर आणखी 25% त्याच्यावर आपण दंड आकारतो आणि म्हणजे ते 75% होत असतं. अध्यक्ष महोदय, यामध्ये आणखी असं आहे की ही बिनशेती वापर त्याचा असतो, त्याला 75% महसूल विभागाचं एकंदर रक्कम रेडी रेकनरच्या भरावी लागते आणि नगर विकास विभाग सुद्धा प्रशमन फी, विकास आकार अशा प्रकारचे निर्णय चार्जेस लावतो. परिणामतः या दोन्ही मिळून त्याच्या रेडी रेकनरच्या पेक्षा खूप जादा ती रक्कम होऊन जात असते आणि म्हणूनच महसूल विभागाने असा निर्णय केला की या बाबतीतलं एकंदर ज्यांना हे अशा प्रकारचं बिनशेती उपयोग करता आणायचं आहे आणि वर्ग 1 त्याला ते करायचं आहे, त्यासाठी त्यांनी 25% म्हणजे नगर विकास विभागाची जी रक्कम आहे ती आहे, पण आमचा जो 75% होता त्याच्यावर आम्ही 25%वर आणलं आणि एक दिलासा देण्याचा प्रयत्न नागरिकांना आहे. लोकप्रतिनिधींचा खूप आग्रह आहे विशेषतः या संदर्भामध्ये आणि म्हणून ते आपण आतापर्यंत 1-1 वर्षाची मुदत आपण देत आलेलो आहोत. त्या पद्धतीनं आपण हे विधेयक आपल्या पुढं सभागृहापुढं आम्ही मांडतो आहोत. प्रस्ताव असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र परगणा व कुलकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत, महाराष्ट्र समाजास उपयुक्त सेवा इनामे रद्द करण्याबाबत, महाराष्ट्र विलीन प्रदेश किरकोळ दुमाला वहिवाटी नाहीशा करण्याबाबत, महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत आणि महाराष्ट्र मुलकी पाटील पद रद्द करणे सुधारणा विधेयक 2021 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र परगणा आणि कुलकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत, महाराष्ट्र समाजास उपयुक्त सेवा इनामे रद्द करण्याबाबत, महाराष्ट्र विलीन प्रदेश किरकोळ दुमला वहिवाटी नाहीशा करण्याबाबत, महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत आणि महाराष्ट्र मुलकी पाटील पद रद्द करणे सुधारणा विधेयक क्रमांक 2021 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडेशा विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 7, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत खंड 2 ते 7, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र परगणा व कुलकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत, महाराष्ट्र समाजास उपयुक्त सेवा इनामे रद्द करण्याबाबत, महाराष्ट्र विलीन प्रदेश किरकोळ दुमाला वहिवाटी नाहीशा करण्याबाबत, महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत आणि महाराष्ट्र मुलकी पाटील पद रद्द करणे सुधारणा विधेयक 2021 सुधारणा स्वीकृत झाल्याप्रमाणे संमत करावे अशी मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र परगणा व कुलकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत, महाराष्ट्र समाजास उपयुक्त सेवा इनामे रद्द करण्याबाबत, महाराष्ट्र विलीन प्रदेश किरकोळ दुमाला वहिवाटी नाहीशी करण्याबाबत, महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत आणि महाराष्ट्र मुलकी पाटील पद रद्द करणे सुधारणा विधेयक क्रमांक 2 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र परगणा कुलकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत, महाराष्ट्र समाजास उपयुक्त सेवा इनामे रद्द करण्याबाबत, महाराष्ट्र विलीकरण प्रदेश किरकोळ दुमाला वहिवाटी नाहीशी करण्याबाबत, महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत आणि महाराष्ट्र मुलकी पाटील पद रद्द करणे सुधारणा विधेयक 2021 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक एकमतानं संमत झाले. नेक्स्ट. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 8. अध्यक्ष महोदय, सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 8 महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन सुधारणा विधेयक 2021 विचारात घेण्यात यावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, खरं तर मी आपले खरोखर आभार मानतो, कारण आज आम्हाला बोलायला संधी दिली. तरुण आमदार म्हणून, तरुण मंत्री म्हणून कदाचित पहिल्यांदा अशी बोलायची संधी आपण आम्हाला देत आहात. प्रामुख्याने या सुधारणांमध्ये आम्ही 5 महत्त्वाच्या गोष्टी आणत आहोत. मध्यंतरीच्या काळामध्ये हे जे कायदा आहे नागरी संरक्षण कायदा झाडांसाठी,
तो आम्ही UD मधून एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरणी बदल आणि पर्यावरण खात्यात घेतलेला. ह्याच्यात आपण बघत असाल खूप वेळा असं होतं की झाडांची कत्तल होते, विकासाच्या नावाखाली झाडाची जी कत्तल होते आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास ह्याच्याकडे कोणी लक्षच देत नाही. मागच्याच वर्षी जर आपण बघितलं असेल तर साधारण नुकसान भरपाईमध्ये 13,500 कोटी आपण वितरित केलेत शासन म्हणून वेगळ्या वेगळ्या घटकांना समाजात. कधी अवकाळी पाऊस असेल, कधी गारपीट असेल, कधी दुष्काळ असेल. पण आपण हे बघत नाही की वातावरणी बदल म्हणजे काय आहे आणि का होतं. हे जे सुधारणा आम्ही आणत आहोत त्याच्यात 2-4 वेगळे वेगळे कॉन्सेप्ट आणलेले आहेत. पहिला कॉन्सेप्ट आहे हेरिटेज ट्री. आपण बघत असाल महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हेरिटेज ट्री म्हणजे कधी वडाचं झाड असेल, कधी अशी खूप झाडं असतात. जेव्हा आंदोलनं होतात, आंदोलक आपल्याकडे निवेदनं घेऊन येतात आणि मग आपल्याला जाणवायला लागतं की जेव्हा विकासासाठी आपण ही झाडं कापत आहोत, कधी 200 वर्ष, कधी 400 वर्ष, कधी 150 वर्षाची झाडं असतात. मागच्या वर्षीच आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडे लिहून सांगलीमध्ये एक 400 वर्षाचं झाड होतं ते वाचवलं आणि तो रस्ता त्याच्या बाजूने लिहिलेला. ह्या गोष्टी शक्य आहेत, ह्या गोष्टी करू शकतो. पण बारकाईने लक्ष जर ह्याच्यात घातलं तर करू शकतो आणि आपण हे बारकाईचं लक्ष आता त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करून घेतोय. जसं हेरिटेज ट्री आहे ते कसं ओळखायचं, काय करायचं, म्हणून त्या झाडाचं वय कसं आपण निश्चित करायचं ह्याच्यावर देखील तरतूद आणलेली आहे. त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा आपल्याला झाडं कापायला लागतात, काही काही वेळा विकास जेव्हा होत असतो, जेव्हा शाश्वत विकास देखील होत असतो, कधी कधी पर्यायी मार्ग मिळतो, कधी कधी पर्यायी मार्ग मिळत नाही. आणि मग जेव्हा झाडं कापायची असतात तेव्हा त्या झाडाचं वय काय आहे हे निश्चित करून कमीत कमी तेवढ्या वयाची झाडं किंवा तेवढी वय जेवढं असेल म्हणजे 200 जर वय असेल तर तेवढी तरी झाडं आपण लावणं ह्याच्यात नक्की केलेलं आहे. 200 वर्षाचं असेल तर 200 झाडं लावायला पाहिजेत, 300 वर्षाचं असेल तर 300 झाडं लावायला पाहिजेत. कारण नाहीतर एक झाड कापलं की 3 झाडं कुठे कुठे छोटी सॅपलिंग्स लावायची, छोटी रोपटे लावायची आणि आपण मोकळे होऊन जातो. तसं नाही करता त्या वयाच्या ह्यानी आपण झाडं लावणार, तेही कमीत कमी 6 ते 7 फुटाची झाडं लावणार. म्हणजे ते झाड पुढे 5 वर्ष जगेल कसं हे बघणं देखील गरजेचं आहे. पुढे जाऊन आपण बघत असाल वेगळ्या वेगळ्या अर्बन लोकल बॉडीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ट्री कमिटी असते आणि मग ती ट्री कमिटी ही नुसतं राजकीय असते. कधी कधी एखादं काही मोठं काम करायचं असेल तर राजकीय दबाव येतो, ट्री कमिटी ते प्रस्ताव मंजूर करून टाकतं आणि ती झाडं कोणाला न विचारता कापली जातात. तसंच आमच्याकडे RAचं पण होत होतं. पण हे न होता आता महाराष्ट्र ट्री अथॉरिटी म्हणून आता आपण स्थापन करत आहोत. राज्य सरकारकडे, शासनाकडे आपण काही एक्सपर्ट्स घेणार आहोत. काही वेगळ्या वेगळ्या या जे काही जसं आर्बोरिस्ट असतात, बॉटनिस्ट असतात, त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र ट्री अथॉरिटी, आणि ह्या अथॉरिटीमध्ये 2 गोष्टी येतील. एक, कुठच्याही शहरामध्ये जर 200हून अधिक झाडं कापायची असतील तर ते ह्या ट्री अथॉरिटीकडे येईल. आणि दुसरं म्हणजे हेरिटेज ट्रीला धक्का लागत असेल तर ह्या ट्री अथॉरिटीकडे येईल. अध्यक्ष महोदय, माझी ही आपल्याला विनंती आहे आणि आपल्या मार्फत सगळ्या हाऊसला विनंती आहे की आज हा प्रस्ताव मान्य करून घ्यावा. प्रस्ताव असा आहे की सन 2021 विधानसभा विधेयक क्रमांक 8 महाराष्ट्र नागरिक क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन सुधारणा विधेयक क्रमांक 2021 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की 2021 विधानसभा विधेयक क्रमांक 8 महाराष्ट्र नागरिक क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन सुधारणा विधेयक 2021 विचारात घ्यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 8, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत खंड 2 ते 8, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. महोदय, सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 8 महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन सुधारणा विधेयक 2021 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2021 विधानसभा विधेयक क्रमांक 8 महाराष्ट्र नागरिक क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन सुधारणा विधेयक 2021 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2021 विधानसभा विधेयक क्रमांक 8 महाराष्ट्र नागरिक क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन सुधारणा विधेयक 2021 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक एकमताने संमत झाले. नेक्स्ट. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11. अध्यक्ष महोदय,
सन 2021 विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र परिचारिका सुधारणा विधेयक 2021 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव काय सांगणारच की नाही थोडक्यात? अध्यक्ष नसेल तर- महोदय, नसेल तर मी वाचतो पुढचा. नाही सांगतो ना, थोडक्यात, अगदी थोडक्यात. अगदी थोडक्यात. अध्यक्ष महोदय, हा प्रस्ताव आपण महाराष्ट्र परिचारिका अधिनियम 1966 मध्ये सुधारणा करण्याबाबत हा प्रस्ताव आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये 1966 पासून हा अधिनियम आहे आणि तेव्हापासून आपण याचं साधारणतः या कायद्यानुसार याची अंमलबजावणी आपण या ठिकाणी करतो. राज्यामध्ये ज्या परिचारिका आहेत त्यांची नोंदणी करणं, परिषदेच्या प्रबंधकाच्या कुठल्याही अपील करणं, त्यानंतर परिचारकांच्या वर्तणुकीवर नियंत्रण ठेवणं इत्यादी अशा सगळ्या याच्यामध्ये तरतुदी आहेत. पण हे सगळं होत असताना त्याच्यामध्ये 2013 साली महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळ हे स्थापन झालं आणि मग याच्या ज्या तरतुदी आहेत आणि याचे जे कामकाज आहे त्याची विभागणी त्याच्यामध्ये करण्यात आली. म्हणजे हे जे मंडळ स्थापन झालं त्याच्यामध्ये संस्थांना म्हणजे या ज्या ANM, GNM आणि BSc नर्सिंग या ज्या संस्था आहेत या संस्थांना मंजुरी देणं किंवा संलग्नता देणं, परीक्षा घेणं हे साधारणतः या नव्या मंडळाकडे 2013 पासून सुपूर्द करण्यात आलं. त्यानंतर या अधिनियमामध्ये आपण सुधारणा केल्या. त्याच्यामध्ये तसं आपण या दोन्ही सभागृहानं त्याला मान्यता दिली. पण दरम्यान याच्या निवडणुका या ज्या आपल्याला घेणं बंधनकारक होतं त्या निवडणुका आपल्याला 2014 साली या शेवटच्या निवडणुका घेण्यात आल्या आणि 2014 नंतर निवडणूक अधिकारी यामध्ये नेमण्यात आला. निवडणूक अधिकाऱ्यांनी काही अडचणींमुळे ती निवडणूक ते घेऊ शकले नाही आणि म्हणून तेव्हापासून आपल्याला याच्यावर आपण प्रशासक नेमला आणि आता 2020 मार्चमध्ये आपण याला मंजुरी दिली आणि तेव्हापासून कोरोनाची महामारी, पहिली लाट, दुसरी लाट आणि आता उद्भवणारी तिसरी लाट आणि म्हणून या निवडणुका घेण्यासाठी आम्ही 1 वर्षाची मुदतवाढ आपल्या सभागृहाकडे मागतोय आणि त्याची पूर्वलक्षी त्याचा प्रभावाने आपण 1 वर्षाची मुदतवाढ घेणं आवश्यक आहे. म्हणून हे आपल्या या सुधारणा या विधेयकाच्या आम्ही आपल्या पुढे या ठिकाणी मांडतोय. प्रस्ताव असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र परिचारिका सुधारणा विधेयक क्रमांक 2021 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र परिचारिका सुधारणा 2021 विचारात घ्यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 व 3, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. एसी जास्त गार नाहीये, उलट गरम होतंय. होयचे बहुमत खंड 2 व 3, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र परिचारिका सुधारणा विधेयक 2021 सुधारणा स्वीकृत झाल्यास सुधारणेप्रमाणे संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र परिचारिका सुधारणा विधेयक 2021 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र परिचारिका सुधारणा विधेयक क्रमांक 2021 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक
एकमतानं संमत झाले. नेक्स्ट. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 14. अध्यक्ष महोदय, सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 14 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2021 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, आपण विद्यापीठांकडनं शासनाकडे जी कॉलेजेस येतात त्यांना आपण इरादा पत्र देतो आणि ती इरादा पत्र दिल्यानंतर पुन्हा एकदा विद्यापीठाकडे हे कॉलेजेस देणं योग्य आहे की नाही अशा पद्धतीचा एक अहवाल सादर करायला सांगतो आणि तो अहवाल सादर करण्याची तारीख ही 1 मे आहे आणि पुन्हा त्याला अंतिम मान्यता देण्याची तारीख ही 15 जून आहे आणि या पॅन्डेमिकमुळे, या करोनामुळे या कमिट्या अजून जाऊ शकलेल्या नाहीत आणि म्हणून 1 मेची जी मुदत आहे ती 31 जुलैपर्यंत वाढवावी आणि 15 जूनची जी मुदत आहे ती 31 ऑगस्टपर्यंत वाढवावी अशा पद्धतीची विधेयकामध्ये सुधारणा आहे. प्रस्ताव असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 14 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2021 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 14 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक क्रमांक 2021 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत खंड 2, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन 2021 चे विधानसभा विधेयक 14 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2021 सुधारणा स्वीकृत झाल्यास सुधारल्याप्रमाणे संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 14 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2021 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 14 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक क्रमांक 2021 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक एकमतानं संमत झाले. नेक्स्ट. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 13. भैया तुमचं काय नाही. अध्यक्ष महोदय, सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र राजभाषा सुधारणा विधेयक 2021 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, 1964 मध्ये महाराष्ट्र राजभाषा विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर एवढी वर्ष गेल्यानंतर आता असं लक्षात आलेलं आहे की याच्यामध्ये स्पष्टता असली पाहिजे, ह्या कायद्याची परिणामकता चांगली असली पाहिजे आणि त्याची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. अनेक तक्रारी आमच्याकडे सतत येत असतात की छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये मराठी भाषेकडे हे राज्य मराठी असलं तरीसुद्धा दुर्लक्ष केलं जातं आणि त्याच्यामध्ये आपली शासकीय कार्यालय आहेत, केंद्र सरकारची कार्यालय तर जवळजवळ आपल्याला दादच देत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्रिभाषा सूत्र असताना सुद्धा केंद्राच्या अनेक खात्यांकडून किंवा त्यांच्या ज्या यंत्रणा इकडे कामं करतात, बँका आहेत, निरनिराळ्या कॉर्पोरेशन्स आहेत, त्यांच्या वापरामध्ये मराठीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं, मराठीची अवहेलना होते. आणि आपल्या महाराष्ट्र सरकारची जी महामंडळ आहे, ही महामंडळं किंवा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्था, हे स्वायत्तता त्यांची आपण मानतो, कारभारामध्ये त्यांना स्वातंत्र्य आहे, त्यांनी स्वायत्तपणे काम केलं पाहिजे. परंतु ते करत असताना आपल्या राज्याची जी अस्मिता आहे, आपल्या राज्याची मायबोली आहे मराठी, त्या मराठीकडे दुर्लक्ष होता कामा नये. परंतु अशा संस्थांमधून सर्रास मराठीकडे दुर्लक्ष होतं असं आमच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून ह्याच्यावर काटेकोरपणे लक्ष देता यावं अशा प्रकारची सुधारणा ह्या आताच्या या सुधारणा विधेयकामुळे आम्ही आणत आहोत. उदाहरणार्थ, आता अलीकडच्या काळामध्ये संकेतस्थळं सर्वांनी तयार केलेली आहेत, वेबसाईट्स. ही संकेतस्थळं केली पण पाहिजेत. आधुनिक अशा प्रकारची जी काही माध्यमं आहेत ती आपण वापरली पाहिजेत, पण ते वापरत असताना मराठीचा विसर पडता कामा नये. तो सरसकट असा विसर पडलेला दिसतो की अगदी महानगरपालिकांची संकेतस्थळे इंग्रजीत आहेत
आणि त्यांचे फेसबुक पेज हे हिंदी किंवा इंग्रजीत असतं. अगदी म्हणजे मी त्याच्यात कुठली महापालिका अपवाद आहे असं नाही, सगळ्या महापालिकांची ही अशी परिस्थिती आहे. त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे अशा ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फेसबुक पेजवर जाहिरातींमध्ये भित्तिचित्रात मराठी भाषेचा वापर कमी होतो असं लक्षात येतं. कदाचित अनवधानाने होत असेल तर आता ते नीट लक्षात आणून दिलं पाहिजे आणि याच्या सुधारणा झाल्या पाहिजेत. मोनोरेलवरचे ज्या पाट्या आहेत त्यांच्या पाट्यांच्या नावांचा अपभ्रंश केलेला आहे. साध्या मराठीत किंवा शुद्ध मराठीत ती नाहीत असं लक्षात आलेलं आहे. पुणे, वसई विरार या महानगरपालिकांच्या परिवहन विभाग आहेत त्यांचे, ते बस सेवा चालवतात, त्यांची तिकीटं ही हिंदी किंवा इंग्रजीत, मराठीचा तिथे मागमूसच नाही. त्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ध्वजारोहणाचा जो कार्यक्रम झाला त्याची ध्वनिफीत आमच्या हातात आली, ती पूर्णपणे हिंदीत. म्हणजे मग मीरा भाईंदर आहे कुठे? आणि त्यांना मराठीचे जे आपल्याकडे कायदा आहे, मराठी हे राज्य आहे, ह्या राज्याची अधिकृत भाषा मराठी आहे, हे त्यांच्या गावी सुद्धा नाही. आणखी एक आहे की अगदी आपल्या महाराष्ट्राचं अग्निशमन सेवेचं जे संकेतस्थळ आहे ते फक्त आणि फक्त इंग्रजीतच आहे, मराठीत नाही. अशा अनेक असंख्य आहेत माझ्याकडे. ह्या ज्या तक्रारी लोकांच्या आलेल्या आहेत त्या आम्ही तपासून घेतल्या आहेत की खरी तक्रार आहे की खोटी आहे. त्याच्यातल्या ज्या आम्हाला पडताळून पाहता आल्या आणि सत्य तक्रारी आहेत असं लक्षात आलं, त्यांची जंत्री केली तरी सुद्धा त्याचे अनेक कागद भरलेले आहेत. हे जे सगळे मी सांगत बसलो तर आपल्या सभागृहाचा वेळ जास्त जाईल. परंतु नागपूर पोलीस कार्यालयाकडून कार्यालयामध्ये जास्तीत जास्त सूचना ह्या हिंदी भाषेतून दिल्या जातात. आता आपल्याला माहिती आहे की नागपूर किंवा विदर्भाच्या भागामध्ये हिंदीचा पगडा आहेच, पण आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या मराठीचा जो तिथला ठसा आहे तो स्पष्ट केला पाहिजे, वाढवला पाहिजे. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर हळूहळू सगळंच हिंदीकरण होईल. आणि म्हणून ह्या अशा प्रकारच्या सुधारणेची गरज आहे. तेव्हा मी अधिक उदाहरणं देत नाही की शेकडो उदाहरणं आमच्यापाशी आहेत. ह्या सुधारणेनंतर निश्चितच आम्ही काय करणार आहोत की जिल्ह्यांमध्ये भाषा अधिकारी एक नेमला जाईल आणि त्याच्याकडे ह्या तक्रारी आल्या तर स्थानिक पातळीवर तिथले तिथे त्यांना त्याची उत्तरं देता येतील, त्याच्यावर उपाय करता येतील. आता कसं होतं, अशा प्रकारचं यंत्रणा नाही, अधिकारी नाही, त्यामुळे ह्या तक्रारी सगळ्या मुंबईत येतात आणि मग ते इथे आल्यानंतर खालपर्यंत त्याच्यावर उत्तर जाईपर्यंत एक वेळ लागतो आणि त्याच्यावर नक्की कारवाई झाली की नाही पाहणं कठीण आहे. पण म्हणून मंत्री महोदय, असा तो जिल्हा वाईज जो भाषा अधिकारी आपण नेमणार आहात तो तो मराठी 100% चांगला मराठी येणारा नेमा. नक्कीच ही काळजी घेऊ. तेव्हा जिल्ह्यात भाषा अधिकारी नेमण्याची याच्यात तरतूद आहे. नंतर ह्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा तक्रारींची सुनावणी करण्यासाठी जिल्हा पातळीवर जिल्हा समित्या केल्या जातील आणि एक राज्य पातळीवरची एक समिती असेल. अशा प्रकारची यंत्रणा आल्यानंतर मला खात्री आहे की आता सध्या जो मराठी भाषेच्या वापरामध्ये जो ढिसाळपणा आहे, जो सैलपणा आहे, तो नक्की नाहीसा होईल आणि अधिक कडकपणानं मराठी भाषेचा वापर करण्याच्या बाबतीत आपल्याला लक्ष ठेवता येईल. मराठी भाषेची व्याप्ती आणि ह्या कायद्यामध्ये स्पष्टता येण्याच्या दृष्टीने हे विधेयक अतिशय उपयुक्त ठरणार आहे. म्हणून मला आपल्या मार्फत सभागृहाला विनंती आहे की हे विधेयक मंजूर करावं. प्रस्ताव असा आहे की सन 2021 विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र राज्य भाषा सुधारणा विधेयक 2021 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2021 विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र राजभाषा सुधारणा विधेयक 2021 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 4, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. मराठी भाषेचा विषय आहे. होयचे बहुमत खंड 2 ते 4, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयक
विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन 2021 हे विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र राजभाषा सुधारणा विधेयक 2021 संमत करावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र राज्यभाषा सुधारणा विधेयक 2021 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र राज्यभाषा सुधारणा विधेयक क्रमांक 2021 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक एकमताने संमत झाले. नेक्स्ट. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 15. महोदय, सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 15 ॲटलस स्किलटेक विद्यापीठ मुंबई विधेयक 2021 विचारात घेण्यात यावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, सरकारने काही दिवसापूर्वी निर्णय घेतला की आपण आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या शासनाच्या स्किल युनिव्हर्सिटी स्थापन करायचा. त्याच्या बाबतीत मागच्या अधिवेशनामध्ये आपण तो कायदा मंजूर केला. बोर्डीकर शासनाची युनिव्हर्सिटी बोर्डीकर ना, हे लवकर निर्माण होणार आहे. तेच बोराडे की बोर्डीकर. त्याचबरोबर आपण निर्णय घेतला होता की सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीला पण आपण मान्यता देऊ. त्या अनुषंगाने ॲटलस स्किलटेक विद्यापीठ हे आपण जो कायदा इथे मांडतोय त्याच्या मागच्या एकच उद्दिष्ट आहे की या देशामध्ये विशेषकर महाराष्ट्रामध्ये तरुणांना रोजगार निर्मिती, स्वयंरोजगार. आजच्या घडीला आपण जेव्हा व्होकेशनल एज्युकेशन देतोय तेव्हा लोकांना मनामध्ये असतं आहे की आपण काहीतरी ITI करतो, सर्टिफिकेट घेतो, पण आम्हाला डिग्री मिळावा अशी लोकांची इच्छा असते. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पाहिजे अशी इच्छा असते. आणि हे सगळं जगात तंत्रज्ञान बदलत असताना सिंगापूर असेल, ऑस्ट्रेलिया असेल किंवा युरोपीय देशामध्ये कुठेतरी एक मोठा स्किल युनिव्हर्सिटीचा जाळा निर्माण होत चाललेला आहे. आपल्या देशामध्ये पण काही युनिव्हर्सिट्या निर्माण झाली. महाराष्ट्रामध्ये एक सिम्बॉयसिस नावाची स्किल युनिव्हर्सिटी पुण्यामध्ये निर्माण झालेली आहे. पण या युनिव्हर्सिट्या जास्तीत जास्त या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यासाठी आपण धोरण स्वीकारल्यानंतर ही युनिव्हर्सिटी आपण ही मुंबईमध्ये निर्माण करतो. या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या आधारावर जे कुठेतरी त्यांना रोजगार उपलब्ध होईल, स्वयंरोजगार ते करू शकत आहे. नुसता महाराष्ट्रात मुंबईत नाही, देशामध्ये जगामध्ये जाऊन या ज्ञानाच्या आधारावर ते चांगल्या पद्धतीने त्यांच्या भविष्य निर्माण करू शकत आहे. त्या उद्दिष्ट ठेवून आपण ही युनिव्हर्सिटी खाजगी युनिव्हर्सिटीला मान्यता देण्यासाठी हा विधेयक आणलेला आहे. हे विधेयक पारित झाल्यानंतर निश्चित रूपाने या मुंबईमध्ये बरेचसे विद्यार्थी आहे. आपण बघतो की दरवर्षी परदेशात विशेषकर सिंगापूरमध्ये, विशेषकर ऑस्ट्रेलियामध्ये या स्किल युनिव्हर्सिटींमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग आहे. हे आंतरराष्ट्रीय दर्जेदार युनिव्हर्सिटी मुंबईत निर्माण झाली. ते विदेशात जे लोकांना ज्ञान मिळते, शिक्षा मिळते, या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ते शिक्षण आपण इथे देऊ शकतो. नवीन तंत्रज्ञान असताना इलेक्ट्रिक व्हेकल्स येत आहे, त्याच्या बाबतीत आपण यांना ट्रेनिंग देऊ शकतोय, ज्ञान देऊ शकतोय. VFX नावाचा एक नवीन तंत्रज्ञान आहे. जगामध्ये आता सिनेमा शूट होत नाही, कम्प्युटरवर 90% सिनेमा लोक निर्माण करत आहे. आज जगामध्ये हॉलिवूडची कामं या भारतामध्ये लोक करत आहे. वेगळे वेगळे लॅब तयार करून हजारोच्या संख्येने लोकांना रोजगार निर्माण होऊ शकते. हा सगळा दृष्टिकोन ठेवून शासनाने निर्णय घेतला होता खाजगी विद्यापीठ देण्याच्या बाबतीत. आज आपण जो विधेयक इथे मांडतोय किंवा जो कायद्याला मान्यता देतोय ते स्किलटेक विद्यापीठ ॲटलास ह्या परवानगी दिली तर या वर्षापासून जर हा सुरू झाला तर मला वाटते या क्षेत्रामध्ये आपण एक भरारी घेण्याचं काम महाराष्ट्र करेल. त्यासाठी या विधेयकाला विधानसभेचे सर्व सदस्यांनी मान्यता द्यावी मी विनंती करतोय. प्रस्ताव असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 15 ॲटलास स्किल टेक विद्यापीठ मुंबई विधेयक 2021 विचारात घेण्यात यावे.
प्रश्न असा आहे की सन 2021चे विधानसभा विधेयक क्रमांक 15 ॲटलास स्किल टेक विद्यापीठ मुंबई विधेयक 2021 विचारात घेण्यात यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 52, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 52, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. महोदय, सन 2021चे विधानसभा विधेयक क्रमांक 15 ॲटलास स्किल टेक विद्यापीठ मुंबई विधेयक 2021 संमत करावे. मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2021चे विधानसभा विधेयक क्रमांक 15 ॲटलास स्किल टेक विद्यापीठ मुंबई विधेयक 2021 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2021चे विधानसभा विधेयक क्रमांक 15 ॲटलास स्किल टेक विद्यापीठ मुंबई विधेयक 2021 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक एकमताने संमत झाले. विधेयक संपलेली आहेत. एक खास बाब म्हणून सन्मान्य सदस्य अमीन भाई, काय आपल्याला म्हणायचंय? अध्यक्ष महोदय, एक पॉइंट ऑफ इंफॉर्मेशन मैं आपके सामने सदन में रखना चाहता हूँ. आदरणीय मुख्यमंत्री जी भी है, माइनॉरिटी अफेयर मिनिस्टर नवाब मलिक साहब भी है, असलम शेख साहब मुंबई के पालक मंत्री. अध्यक्ष महोदय, आने वाले दिनों में बकरीद का त्यौहार मनाया जाने वाला है. एक एसओपी निकला, उसको लेकर समाज के अंदर थोड़ी सी बहुत बेचैनी है. अध्यक्ष महोदय, मैं आपके माध्यम से सदन में रखना चाहता हूँ, सब त्यौहार हमको सादगी से मनाना चाहिए. कोविड-19 है, कोरोना का प्रकल्प है, उसको रोकना चाहिए. हम गवर्नमेंट की सब गाइडलाइन मानने को तैयार है, मगर एक एसओपी में चीज लिखा हुआ है कि सिंबॉलिक कुर्बानी कीजिए. सर, सिंबॉलिक कुर्बानी हो नहीं सकती है, पॉसिबल नहीं है. इसलिए मेरी एक रिक्वेस्ट है आपके माध्यम से. नवाब मलिक साहब, मुझको पूरा कर लीजिए प्लीज. एक मिनट सर, पूरा कर लीजिए ना सर. मेरी आपके माध्यम से सरकार से निवेदन है, मंत्री महोदय उत्तर देंगे, कि ये सिंबॉलिक वर्ड हटा दिया जाए. सिंबॉलिक कोई चीज हो नहीं सकती है, मगर हम आश्वासन देते हैं कम्युनिटी की ओर से कि कोई घटती नहीं होगी, बड़ी मंडी नहीं होगी, छोटी छोटी मंडी से आदमी अपना जानवर खरीद सकता है. और पिछले मर्तबा अध्यक्ष महोदय करोड़ों रुपए के जानवर मारे गए चेक नाके के ऊपर. ये त्यौहार हमारा है, मगर इससे जो गरीब किसान है, वो सिर्फ महाराष्ट्र का नहीं, पूरे देश का किसान पूरे एक साल उस बकरे को पालता है कि ताकि उसके बच्चे की शादी हो जाए, उसका खेत गिरवी छूट जाए. ये इकोनॉमी को लेकर है. मेरी आपसे निवेदन है कि सरकार इस पर निर्णय ले. मंत्री महोदय उत्तर अध्यक्ष देताय? महोदय, हे जे सिंबॉलिक कुर्बानी हे निश्चित रूपाने मागच्या वर्षी हा एसओपी निघाल्यानंतर लोकांचा आक्षेप होता, चुकून पुन्हा निघालेला आहे. ते आपण जे सिंबॉलिक वर्ड आहे त्याच्या बाबतीत विचार करून निर्णय घेऊन टाकू. चला नेक्स्ट बोला. शोक प्रस्ताव. मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो. श्री रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर, विधानसभा सदस्य. श्री राजीव शंकरराव सातव, विधान व राज्यसभा सदस्य व माजी विधानसभा सदस्य सर्वश्री संजय वामन देवतळे, रामप्रसादजी विठ्ठलराव बोराडे, माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री सर्वश्री एकनाथ महादेव गायकवाड, गंगाधरराव मोहनरावजी देशमुख कुंटुरकर, माजी विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री श्री शंकर सखाराम नम, माजी विधानसभा सदस्य व माजी उपमंत्री सर्वश्री संभाजी हरी पवार, एकनाथराव पांडुरंग साळवे, केशवराव देवराव महेंद्रे पाटील, हरिभाऊ रामराव बरकुले, आनंदरावजी तुकाराम वंजारी, रमाकांत शंकर महेकर, दत्तात्रय उघडू महाजन, प्रकाशराव उत्तमराव डहाके, योगेंद्र रेशमा भोये, पास्कल जाण्या धनारे, माजी विधानसभा सदस्य श्रीमती ज्योती सुरेश कलानी, माजी विधानसभा सदस्य श्री लताबाई श्रीकृष्ण तांबे, माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते. कैलासवासी रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर, विधानसभा सदस्य. कैलासवासी जयवंतराव अंतापूरकर यांचा जन्म 12 ऑगस्ट 1956 रोजी नांदेड जिल्ह्यात देगलूर तालुक्यातील अंतापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण विद्युत अभियांत्रिकी पदविकेपर्यंत झाले होते. कैलासवासी अंतापूरकर
यांनी अण्णाभाऊ साठे फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणाची सोय केली. ओम साई संस्थेची स्थापना करून अनाथ मुलांसाठी बालकाश्रम सुरू केले होते. त्यांनी राष्ट्रीय मातंग शक्ती संघटनेच्या माध्यमातून समाज संघटन व प्रबोधनाचे कार्य केले. देगलूर तालुक्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक व सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी अंतापूरकर सन 2009 ते 2019 मध्ये नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या उमद्या नेत्याचे शुक्रवार दिनांक 9 एप्रिल 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी राजू शंकरराव सातव यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1974 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे शिक्षण BSc MA LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी सातव यांनी विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी चळवळीत भाग घेतला. कळमनुरी तालुका NSUI चे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस तसेच अध्यक्ष, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम कार्य केले होते. काँग्रेस पक्षाच्या अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या होत्या. कैलासवासी सातव यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य तसेच वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी कळमनुरी पंचायत समितीचे सदस्य, हिंगोली जिल्हा परिषद सदस्याच्या कृषी पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीचे सभापती म्हणूनही कार्य केले होते. कैलासवासी सातव 2009 मध्ये हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर नवनिर्वाचित झाले होते. ते सन 2014 मध्ये लोकसभेवरही निर्वाचित झाले होते. सन 2020 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती. सलग 4 वेळा त्यांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अशा या अभ्यासू व उमद्या तरुण नेत्याचे रविवार दिनांक 16 मे 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी संजय वामनराव देवतळे यांचा जन्म 20 सप्टेंबर 1963 रोजी यवतमाळ येथे झाला. त्यांचे शिक्षण FY BSc पर्यंत झाले होते. कैलासवासी देवतळे यांना वरोरा ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, वरोरा कोऑपरेटिव्ह कॉटन जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे संचालक म्हणूनही कार्य केले होते. सन 2002 ते 2004 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी उत्तम कार्य केले होते. ते सन 1992-95 या कालावधीत चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सदस्य होते. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक व सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी देवतळे 1995, 1999, 2004 आणि 2009 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. त्यांनी सन 2010 ते 2014 या कालावधीत पर्यावरण व सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते. अशा या समाजसेवकाचे रविवार दिनांक 25 एप्रिल 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी रामप्रसादजी विठ्ठलराव बोराडे जन्म जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात पाटोदा येथे झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते. कैलासवासी बोराडे यांनी पटोदा ग्रामपंचायतीचे सरपंच, परतूर तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांचा मंठा तालुक्यातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी निकटचा संबंध होता. कैलासवासी बोराडे सन 1978 व 1980 मध्ये परतूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. त्यांनी मार्च 2078 ते जुलै 2078 या कालावधीत परिवहन व पर्यटन खात्याचे राज्यमंत्री, तर 1983 ते 1985 या कालावधीत सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 12 मार्च 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी एकनाथ महादेव गायकवाड यांचा जन्म 1 जानेवारी 1940 रोजी सातारा जिल्ह्यात बोरखड येथे झाला. त्यांचे शिक्षण FY BA पर्यंत झाले होते. कैलासवासी गायकवाड यांनी अभय शिक्षण केंद्र रयत समता महासंघ व राष्ट्रीय पर्णकुटी पुनर्रचना परिषदेचे अध्यक्ष, जनता ग्राहक सहकारी सोसायटीचे संचालक, अखिल भारतीय अनुसूचित जाती परिषदेचे सरचिटणीस म्हणून उत्तम कार्य केले होते.
त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तसेच मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. कैलासवासी गायकवाड सन 1985, 1990 व 1999 असे 3 वेळा मुंबईतील धारावी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. तर सन 2004 व 2009 मध्ये मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून लोकसभेवरही निर्वाचित झाले होते. त्यांनी मार्च 1993 ते मार्च 1995 या कालावधीत गृहनिर्माण, गलिच्छ, वस्ती सुधार, घर दुरुस्ती व पुनर्बांधणी, कामगार व समाज कल्याण खात्याचे राज्यमंत्री तसेच नोव्हेंबर 1999 ते जून 2004 या कालावधीत सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण खात्याचे राज्यमंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते. विधानमंडळाच्या तसेच संसदेच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक 28 एप्रिल 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी गंगाधरराव मोहनरावजी देशमुख कुंटुरकर यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1941 रोजी नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे झाला. त्यांचे शिक्षण 10वी पर्यंत झाले होते. कैलासवासी देशमुख कुंटुरकर यांनी कुंटूर ग्रामपंचायतीचे सरपंच, बिलोली पंचायत समितीचे सभापती तसेच नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी महाराष्ट्र स्टेट सहकारी बँकेचे संचालक, जय अंबिका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते. नांदेड जिल्ह्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक व सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी देशमुख कुंटुरकर सर 1985 मध्ये नांदेड जिल्ह्यातील बिलोली मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. त्यांनी जून 1985 ते 1986 या कालावधीत पुनर्वसन, पाटबंधारे व लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्य केले होते. ते सन 1996 मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवरही निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 3 एप्रिल 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी शंकर सकाराम नम यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1949 रोजी पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यात तवा येथे झाला. त्यांचे शिक्षण 11वी पर्यंत झाले होते. कैलासवासी नम यांनी तवा ग्रामपंचायतीचे सरपंच, डहाणू पंचायत समितीचे सदस्य म्हणून कार्य केले होते. डहाणू तालुक्यातील आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी शाळा व वसतिगृह सुरू केली. त्यांनी ठाणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, ठाणे जिल्हा आदिवासी समाजोन्नती संघाचे उपाध्यक्ष, ठाणे जिल्हा आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्थेचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते. कैलासवासी नम सन 1985, 1990 व 1995 मध्ये डहाणू मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. ते सन 1998 मध्ये लोकसभेवरही निर्वाचित झाले होते. त्यांनी डिसेंबर 1991 मध्ये मार्च 1993 या कालावधीत पाटबंधारे, आदिवासी विकास, खार जमिनी, बंदरे विकास व मत्स्य व्यवसाय खात्याचे उपमंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 5 जून 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी संभाजी हरी पवार यांचा जन्म 31 मार्च 1941 रोजी सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण इंटर आर्ट्स पर्यंत झाले होते. कैलासवासी पवार यांना लहानपणापासून कुस्तीची विलक्षण आवड होती. महाराष्ट्राचे बिजली मल्ल म्हणून ते सुपरिचित होते. त्यांनी सर्वोदय सहकारी साखर कारखाना, हनुमान शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी, संपत नागरी सहकारी पतसंस्था, लोकनायक शिक्षण मंडळ, जय महाराष्ट्र ऑटो रिक्षा युनियन तसेच विजयंता महामंडळाचे संस्थापक म्हणून उत्तम कार्य केले होते. ते शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्यही होते. सांगली जिल्ह्यातील अनेक सहकारी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी पवार यांनी 1985 मध्ये सांगली नगर परिषदेचे सदस्य म्हणूनही कार्य केले होते. ते सन 1986, 1990, 1995 आणि 2009 असे 4 वेळा सांगली मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे सोमवार दिनांक 15 मार्च 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी एकनाथ पांडुरंग साळवे यांचा जन्म 30 मार्च 1930 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लापूर तालुक्यात बनामी येथे झाला. त्यांचे शिक्षण BA LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी साळवे यांनी चंद्रपूर जिल्हा सामाजिक समता परिषदेचे संयोजक, ग्रामीण सहकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, महात्मा फुले विद्यालयाचे संस्थापक म्हणून उत्तम कार्य केले होते. आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी
त्यांनी विशेष योगदान दिले होते. सत्यशोधक किसान मंच या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली होती. चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. कैलासवासी साळवे 1967 व 1972 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा ह्या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 13 मार्च 2021 रोजी दुःखद निधन झाले. केशवराव देवराम महेंद्रे पाटील यांचा जन्म 1 एप्रिल 1927 रोजी यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस येथे झाला. त्यांचे शिक्षण BSc कृषी LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी महेंद्रे पाटील यांनी जिल्हा विकास बोर्डाचे सचिव, दिग्रस तालुका काँग्रेस कमिटीचे चिटणीस म्हणून उत्तम कार्य केले होते. दिग्रस तालुक्यातील अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. दिग्रस तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. कैलासवासी महेंद्र पाटील हे 1967 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा ह्या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 5 जून 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी हरिभाऊ रामराव बरकुले यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1940 रोजी परभणी जिल्ह्यात परतूर तालुक्यातील खांडवी येथे झाला. त्यांचे शिक्षण इंटरपर्यंत झाले होते. कैलासवासी बरकुले यांनी खांडवी ग्रामपंचायतीचे सरपंच, परतूर पंचायत समितीचे सदस्य तसेच परभणी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, परतूर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, परभणी जिल्हा मध्यवर्ती मार्केटिंग फेडरेशनचे सदस्य म्हणूनही कार्य केले होते. कैलासवासी बरकुले हे सन 1972 मध्ये जालना जिल्ह्यातील परतूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 6 एप्रिल 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी आनंदराव तुकारामजी वंजारी यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1940 रोजी भंडारा येथे झाला. त्यांचे शिक्षण BCom पर्यंत झाले होते. कैलासवासी वंजारी यांनी सुरुवातीस काही काळ पत्रकारिता केली. त्यांनी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव तसेच अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते. भंडारा जिल्ह्यातील अनेक सांस्कृतिक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. कैलासवासी वंजारी 1985 मध्ये भंडारा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा ह्या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 20 एप्रिल 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी रमाकांत शंकर मयेकर यांचा जन्म 9 ऑगस्ट 1940 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील काळबादेवी येथे झाला. त्यांचे शिक्षण MSc पर्यंत झाले होते. कैलासवासी मयेकर यांनी मुंबई महानगरपालिकेचे सदस्य म्हणून 17 वर्ष कार्यरत होते. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती, सुधार समिती, स्थापत्य समिती सदस्य म्हणून त्यांनी उत्तम कार्य केले होते. त्यांनी काही काळ मुंबई महानगरपालिकेत सभागृह नेता म्हणून उत्तम कामगिरी केली होती. ते शिवसेना पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. मुंबईतील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी मयेकर सन 1990 मध्ये मुंबईतील कुर्ला मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक 16 मे 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी दत्तात्रय उघडू महाजन यांचा जन्म 11 ऑगस्ट 1937 रोजी जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील शहापूर येथे झाला होता. त्यांचे शिक्षण MSc पर्यंत झाले होते. कैलासवासी महाजन यांनी जामनेर ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामविकास तरुण मित्रमंडळ तसेच इंदिराबाई ललवाणी माध्यमिक महाविद्यालयाचे संस्थापक, श्रीकृष्ण सहकारी दूध उत्पादक संघ, जामनेर सहकारी फळ विक्रेता संघाचे संचालक म्हणूनही उत्तम कार्य केले होते. जामनेर तालुका सहकारी साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक तसेच जामनेर तालुका ऊस उत्पादक सहकारी संस्थाचे संस्थापक म्हणून त्यांनी कार्य केले होते. जळगाव जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी महाजन 1990 मध्ये जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा ह्या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 30 मार्च 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी प्रकाशराव उत्तमराव डहाके यांचा जन्म 19 ऑगस्ट 1953 रोजी वाशिम जिल्ह्यात कारंजा येथे झाला. त्यांचे शिक्षण BE मेकॅनिकल पर्यंत झाले होते. कैलासवासी डहाके यांनी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून उत्तम काम केले होते. ते काही काळ विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव म्हणूनही कार्य केले होते.
कारंजा तालुक्यातील अनेक सामाजिक व सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी डहाके सन 2009 मध्ये वाशिम जिल्ह्यातून कारंजा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे सोमवार दिनांक 10 मे 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी योगेंद्र रेश्मा भोये यांचा जन्म 15 ऑगस्ट 1970 रोजी धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील कुडाशी येथे झाला. त्यांचे शिक्षण BSc पर्यंत झाले होते. कैलासवासी भोये यांनी कुडाशी ग्रामपंचायतीचे सदस्य, धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य, धुळे जिल्हा परिषद या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी कुडाशी आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीचे तसेच कुडाशी येथील संजय गांधी विद्यालयाचे संचालक म्हणून उत्तम काम केले होते. आदिवासीच्या विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिलेले आहे. कैलासवासी भोये यांना 2009 मध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री मतदारसंघातून विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक 5 मे 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी पास्कल जाण्या धनारे यांचा जन्म 27 एप्रिल 1972 रोजी पालघर तालुक्यातील तलासरी तालुक्यातील सुतारपाडा येथे झाला. त्यांचे शिक्षण HSC पर्यंत झाले होते. कैलासवासी धनारे यांनी ज्ञानसाधना मंडळाची स्थापना करून आदिवासी मुलांसाठी शाळा व महाविद्यालये सुरू केली होती. आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. भारतीय जनता पक्षाचे तलासरी तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष, पालघर जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले होते. कैलासवासी धनारे सन 2014 मध्ये पालघर जिल्ह्यातील डहाणू मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या समाजसेवकाचे सोमवार दिनांक 12 एप्रिल 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी ज्योती सुरेश कलानी यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1951 रोजी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे झाला. त्यांचे शिक्षण BEd पर्यंत झाले होते. कैलासवासी कलानी यांनी शहीद दुनीचंद कलानी मेमोरियल ट्रस्ट तसेच क्रांतिकारी महिला मंडळाच्या अध्यक्षा म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी महिला बचत गटांची स्थापना करून गरीब व गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. कैलासवासी कलानी यांनी 1992 ते 2014 या कालावधीत उल्हासनगर महानगरपालिकेच्या नगरसेविका, सन 2005 ते 2000 मध्ये महापौर व सन 1997 ते 2002 विरोधी पक्षनेत्या म्हणून उत्तम कार्य केले होते. त्या सन 2014 मध्ये ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाल्या होत्या. अशा ह्या ज्येष्ठ समाजसेविकेचं रविवार दिनांक 18 एप्रिल 2021 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी लताबाई श्रीकृष्ण तांबे यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1935 रोजी पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील उमरज येथे झाला. त्यांचे शिक्षण 7वी पर्यंत झाले होते. कैलासवासी तांबे यांनी जुन्नर पंचायत समितीच्या सदस्या म्हणून कार्य केले होते. पुणे जिल्हा महिला दक्षता समितीच्याही त्या सदस्या होत्या. जुन्नर तालुक्यातील अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. जुन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी योगदान दिले होते. कैलासवासी तांबे सन 1974 मध्ये पोटनिवडणुकीद्वारे पुणे जिल्ह्यातील जुन्नर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाल्या होत्या. अशा ह्या ज्येष्ठ समाजसेविकेचे शनिवार दिनांक 29 मे 2021 रोजी दुःखद निधन झाले. सर्व सदस्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावी. गुलाबराव अर्ध मिनिट तरी होऊ द्या. सन्मान्य सदस्यांनी आपल्या जागेवर बसावं. काय जो सांगतोय ना. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. मंगळवार दिनांक 6 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक पुन्हा भरेल. धन्यवाद.